बघा मित्रांनो, स्क्रीनवरती तुम्हाला काय दिसतंय तर संधी हा घटक आपण या लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये आपण संधी नावाचा घटक अभ्यासूया. तर संधी बघा, संधीवरती आपण स्वरसंधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी या पद्धतीने आपण तीन संस्कृत मधील संधी पाहिलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपण मराठीतील पूर्वरूप संधी आणि पररूप संधी या संधीचा सुद्धा इथे अभ्यास केला आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण काय बघूया, तर संधी या घटकावरती संपूर्ण आयोगाने विचारले 2009 पासून, म्हणजे 10 पासून 9 पासून 2023 पर्यंत कोणते कोणते प्रश्न विचारले आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्या ठिकाणी बघा, नाही अधिक असा या ठिकाणी पूर्वरूप संधी ओळखा असं म्हटलं आहे. तर पूर्वरूप म्हणजे काय हे आपल्याला कळायला पाहिजे. तर पूर्व म्हणजे पहिला, म्हणजे दोन शब्द जेव्हा एकत्र येतात येथील स्वर म्हणजे हा इ असेल आणि इथे हा अ आहे. यातला इ हा कायम असणार आणि हा जो अ आहे हा लोप पावणार, याला पूर्वरूप संधी असं म्हटलं जातं. मग नाही अधिक असं म्हणजे काय, तर इ कायम आहे आणि अचा लोप झालाय, नाहीसा म्हणजे माझं उत्तर असेल 1 नंबर. पुढचा प्रश्न बघा, सन्मती. तर या ठिकाणी बघा, सन्मती या शब्दाचा विग्रह तुम्हाला करायचा आहे. म्हणजे तुम्हाला संधीवरती प्रश्न कसे असतात हे सुद्धा माहिती असलं पाहिजे. ते एक तर तुम्हाला संधी ओळखा, एखादा शब्द दिला जातो आणि संधी ओळखा असं म्हणतात. स्वरसंधी आहे, व्यंजन संधी आहे, विसर्ग संधी आहे, पूर्वरूप संधी आहे की पररूप संधी आहे. किंवा दुसरा प्रश्न असा विचारला जातो की त्या शब्दाची फोड करा, असा एक प्रश्न विचारतात. म्हणजे जोड शब्द दिला असेल त्याचा पोट शब्द तयार करा, पोट शब्द दिला असेल तर जोड शब्द तयार करा आणि गटापैली शब्द ओळखा, असे प्रश्न विचारले जातात. तर मित्रांनो, 2009 पासून तर 2023 पर्यंत जेव्हा आपण पुढे पुढे जात जाऊ तेव्हा आयोगाचा पॅटर्न हा प्रत्येक परीक्षेला बदलताना तुम्हाला दिसेल. तर नवीन पद्धतीनुसार नवीन पद्धती काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहे. म्हणजे आतापर्यंत जे प्रश्न होते ते प्रश्न विद्यार्थ्यांना वाटतात की कॉपी होतात वगैरे, सोपा पेपर असतो किंवा मराठी व्याकरण खूप सोपं आहे अशी गैरसंकल्पना आपल्याला आहे. तर आपण नवीन पद्धतीचा म्हणजे नवीन बदलत्या पॅटर्नचा आपण इथे अभ्यास करणार आहे. नवीन नवीन ज्या व्याख्या विचारतात, कुठून विचारतात, काय विचारतात ते आपण लेक्चरमध्ये पाहिले आणि या ठिकाणी आपण अभ्यासणार आहे. या ठिकाणी बघा, तुम्हाला सन्मती असा हा प्रश्न दिला आहे. तर ज्याने पाहिलं नसेल, वाचलं नसेल तरी त्या संधीला कसं ओळखायचे ते आपण इथे बघणार. तर आपल्याला बघा, संधी ह्या शब्दामध्ये तुम्हाला इथे जोडाक्षर दिसते. म्हणजे या ठिकाणी संधी हल्ली आहे तर न आणि म असं काहीतरी आपल्याला दिसतंय. तर आपण काय करूया माहितीये का, जेव्हा तुम्हाला हे दोन्ही अनुनासिक दिसत आहेत तर इथे अनुनासिक संधी आहे असं आपल्याला सांगता येईल. म्हणजे व्यंजन संधी आहे बघा, व्यंजन व्यंजन आलं की व्यंजन संधी होते, ते व्यंजन संधी आहे. मग याची फोड करा. तर काय करायचं, इथे अनुनासिक आलं ना तर त्याच्या ठिकाणी पहिलं व्यंजन घ्यायचं. म्हणजे पहिलं कुठलं असेल तर न च्या वर्गातलं पहिलं त थ द ध न म्हणजे त. मग आपल्याला काय घ्यायचं बघा, तर स त घ्यायचं आहे. म्हणजे स त अधिक मती काय तयार होणार, सन्मती. आता असा पर्याय कुठे आहे तर तो 1 नंबर मध्ये मला पर्याय दिसतो, 1 नंबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघू काय आहे. त्या ठिकाणी विचार, खालीलपैकी कोणत्या शब्दामध्ये व्यंजन संधी साधली आहे. तर व्यंजन संधीमध्ये काय असतं मित्रांनो, तर जास्तीत जास्त शब्द हे जोडाक्षरामध्ये असतात आणि जोडाक्षर नसेल तरी तिथे व्यंजन आलेला असेल म्हणजे व्यंजनाची संधी झालेली असेल असं आपल्याला कळतं. या ठिकाणी बघा, कवी अधिक ईश्वर, कवीश्वर, दीर्घ वेलांटी आहे. मग दीर्घ वेलांटी आली की हे संधी कुठली असेल तर कवी अधिक ईश्वर, कवीश्वर ही सजातीय स्वर संधी आहे. पुढे बघा, दु अधिक आत्मा, इथे विसर्ग रकार संधी आहे. तर विसर्गाचं काय झालंय र, विसर्ग रकार संधी असं आपण म्हणूया. त्याच्यानंतर गण अधिक ईश, एक मात्रा कुठे येतं बघा, एक मात्रा किंवा एक मात्रा आणि काना आली असेल त्याला आपण विजातीय स्वरसंधी असं म्हणतो. विजातीयला त्याला असवर्ण किंवा त्याला गुणादेश असंही म्हटलं जातं. मग बघा, सज्जन, या ठिकाणी तुम्हाला डबल ज डबल त असं काही दिसलं असेल म्हणजे द्वित्व व्यंजन दिसलं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ती तच संधी आहे असं कन्सिडर करावं लागेल. आणि या ठिकाणी हा जो ज दिसतोय तर याला आपण काय करूया, सत अधिक जन, मग तच्या पुढे ज ज आलं की त्याचं काय होतं ज, यातला तो नियम आहे. ठीक आहे, म्हणजे व्यंजन संधी आहे तच्या नियमातलं. म्हणजे माझं उत्तर काय असणार आहे, 3 नंबर उत्तर असेल. संधी म्हणजे काय असा एक प्रश्न तुम्हाला विचारला दिसतोय. संधी म्हणजे सांधणे, जोडणे, एकत्र करणे, वर्ण असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे माझं उत्तर असेल सांधणे, 1 नंबर उत्तर असेल. ठीक आहे, म्हणजे सांधणे असे उत्तर आहे. पुढचं बघा, सांगणे, समजावणे वगैरे हे त्यांनी घरी तयार केलेले आहेत. पुढचा प्रश्न आपण बघूया, यशोधन. तर मित्रांनो, तुम्हाला यशोधन, चंद्रोदय या पद्धतीनं ओकारयुक्त शब्द संधी झालेले तुम्हाला वारंवार विचारले आहेत. आणि स्वरसंधी आणि विसर्ग संधी ह्या दोनच संधीमध्ये तुम्हाला ओ आलेला दिसेल. ठीक आहे, आता या ठिकाणी बघा, यशोधन मध्ये तुम्हाला ओ दिसतंय. आता ही संधी कुठली आहे, आता काही विद्यार्थी म्हणजे सर आम्हाला माहिती आहे, पण ज्यांना माहिती नाही त्यांनी काय करावं, दोघांमध्ये कन्फ्युजन आहे. तर हा जो ओ असेल संधी झालेला, हा एकतर स्वरसंधीमध्ये तुम्हाला दिसेल किंवा हा विसर्ग संधीमध्ये तुम्हाला दिसेल, विसर्ग उकारमध्ये. मग आता अशा वेळी आपल्याला काय करायचं, तर उकारच्या पुढचा हा शब्द बघा कोणता आहे. जर का हा अर्थपूर्ण असेल, याला ऊची गरज नाहीये. समजा आता या ठिकाणी बघा, तुम्हाला समजून सांगतो हा धन आहे, तर समजा हा धन अर्थपूर्ण शब्द आहे. ठीक आहे, मला इथे ऊची गरज नाही या शब्दाच्या अगोदर. म्हणजे हा धन बाहेर काढायचा आणि याच्या पुढे काय करायचं, हा ओ काढायचा आणि ओच्या ठिकाणी हे दोन बिंदू द्यायचे. म्हणजे झाली संधी आणि फोड पण झालं. मग आता काय झालं बघा, यशः अधिक धन, यशोधन. आता सर म्हणाल हा असं दिलं असेल तर काय करणार, जसं का आपण म्हटलं सूर्योदय, तर ह्या सूर्योदय मध्ये सुद्धा काय दिसेल बघा, तर सूर्योदय मध्ये सूर्योदय हा आपण शब्द घेतला. तर ह्या ओकारच्या नंतर कोण आहे, हा दय आहे. तर हा दय असं लिहायचं इथे. ठीक आहे, आता मला सांगा, दय काय अर्थपूर्ण शब्द आहे का, नाही. म्हणजे या शब्दात मला ह्या ऊची गरज आहे. ज्या ठिकाणी इथे ऊची गरज असेल तर ती संधी स्वरसंधी सांगायची आणि इथे ऊची गरज नसेल तर ही विसर्ग संधी सांगायची. एवढं तर सोपं आहे. मग या ठिकाणी बघा, आता सूर्य, मग हा ओ काढायचा
आणि ओ काढून काय करायचं, सूर्य अधिक उदय असं झालं ना. मग हा सूर्य शब्द आहे तसा लिहायचा, तर हा सूर्य शब्द मी आहे तसा इथे लिहिला. मग काय झालं, सूर्य अधिक उदय सूर्योदय. ही संधी कुठली आहे, तर ही विजातीय स्वर संधी आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, तर या पद्धतीनं ओकार असेल तर त्याच्या पुढे काय करायचं, पुढचा शब्द बाजूला काढायचा. जर का पुढे मला या ऊची गरज भासली तर म्हणायची स्वर संधी आहे, आणि या ऊची गरज नसेल तर हा ओ काढायचा आणि इथे काय द्यायचं, दोन बिंदू, म्हणजे ही विसर्ग संधी आहे. तर इथे बघा आता मला विसर्ग द्यावा लागते, कारण पुढचा शब्द अर्थपूर्ण आहे. याला विसर्ग उकार संधी असं म्हटलं जातं, विसर्गाचा उ होतो म्हणून. आता हा नियम कुठला आहे बघा, पहिलाच नियम आहे, विसर्गाच्या पुढे जर का मृदुवर्ण आला असेल आणि मागे जर का अ असेल तर या विसर्गाचा काय होतो, हा उ होतो आणि तो मागील अ मध्ये जाऊन मिसळतो आणि अ प्लस उ काय होतं, ओ, आणि हा ओ कुठे जातो, परत हे इथे जातो, पहिल्या वर्णाची जागा घेतो आणि यशोधन तयार होतं. ठीक आहे, म्हणून याला विसर्ग उकार संधी असं म्हणतात. पुढचं बघा वाङ्मय. तर वाङ्मय या शब्दामध्ये तुम्हाला जोडाक्षर दिसेल. कसं बघा, जेव्हा या ठिकाणी अंग तुम्हाला दिसेल, हा असा अंग आहे आणि पुढे हा मय आहे, तर हे जोडाक्षर आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, मग या जोडाक्षरामध्ये तुम्हाला दोन्ही वर्ण अनुनासिक दिसतात, तर या शब्दाची संधी आहे अनुनासिक संधी. मग तुम्हाला अनुनासिक संधीमध्ये काय सांगितलं, फोड करायची असेल तर आपल्याला काय करावं लागतं, याच्या वर्गातला पहिला वर्ण घ्यायचा आहे. मग वाक अधिक मय, वाङ्मय. आता मित्रांनो तुम्ही म्हणा सर पहिलं उत्तर येणार नाही का, तर पहिला वाक वांग आहे ना, तर ह्या ठिकाणी आपण वाग म्हटलं, वाक म्हटलं, हे दोन्ही शब्द अर्थपूर्ण आहेत. वाक म्हणजे बोलण्याचा अर्थ होतोय, परंतु आपला नियम असा आहे की जर अनुनासिक आलं तर आपल्याला पहिलं घ्यावं लागतं. म्हणजे इथे अनुनासिक आलं तरी पहिलं घ्यायचं, इथे तिसरं व्यंजन आलं तरी किती घ्यायचं, पहिलाच घ्यायचं. म्हणून माझं उत्तर काय असेल हे. ठीक आहे, वाक अधिक मय. या ठिकाणी वाक अधिक अमय आहे, इथे वांग वगैरे दिलं आहे, असं काही येणार नाही. त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न काय विचारले, स्वल्प हा विचारलाय. आता स्वल्प मध्ये इथे संधी झालेली असेल, कुठेतरी हा व आलाय, येरलव आलं असेल तर यनादेश तयार होतं. म्हणजे हा व कसा तयार होतो, तर उ पासून तयार होतो, म्हणून त्याला म्हणू आपण सु अधिक अल्प. काय तयार झालं, स्वल्प. मग हा उ पासून व तयार झालं बघा, स आहे, हा उ पासून व तयार झाला, हा अ असेल, अ याच्यात मिळवला आपण, आणि हा स्वल्प. म्हणजे जेव्हा उ पासून व तयार होतं तेव्हा त्याला यनादेश संधी असं म्हणतात. ठीक आहे, ही सोपी संधी आहे. मग आपलं उत्तर काय असणार आहे, सु अधिक अल्प. मग स अधिक उ अधिक वगैरे हे जे शब्द आहेत हे विनाकारांचे तुम्हाला दिलेले दिसतील. पुढचा शब्द बघा, सरत काळ. तर इथे बघा तुम्हाला जोडाक्षर असेल तर ही संधी कुठली असणार आहे, तर ही संधी असेल व्यंजन संधी. या ठिकाणी तुम्हाला सरत काल असं दिसतंय. आता या ठिकाणी बघा हा पहिला व्यंजन आलेला दिसतोय, म्हणजे या शब्दाची संधी कुठली असेल, तर प्रथम व्यंजन संधी आहे. कळालं, प्रथम व्यंजन संधी. आता प्रथम व्यंजन संधी आहे तर आपण बघितलं आणि ओळखलं. आता याची तुम्हाला फोड करायची असेल समजा, तर जरी इथं पहिलं व्यंजन आलं असेल तर आपल्याला तिसरं व्यंजन घ्यावं लागतं. म्हणजे आपण काय करूया, तर शरद अधिक काल या पद्धतीने याची फोड होणार. म्हणजे या ठिकाणी संधी कुठली आहे म्हणते, तर संधी ही व्यंजन संधी आहे. आता व्यंजन संधीला दुसरं नाव हलसंधी सुद्धा आहे. तर हा प्रश्न रद्द व्हायला पाहिजे होता, परंतु हा जुना प्रश्न असल्यामुळे एमपीएससीने काही रद्द केलं नाही, याचं उत्तर हे 2 नंबर दिलं आहे. ही आयोगाची चूक आहे. हाच प्रश्न 2022 मध्ये राज्यसेवेला विचारला होता आणि हा प्रश्न याचं उत्तर दिलं आहे 2 आणि 4, म्हणजे अबकड याच्यामध्ये विचारले, मी तुम्हाला दाखवतो. पुढचा आपण प्रश्न बघूया, विसर्ग संधी ओळखा. आता या ठिकाणी बघा इथे विसर्ग दिलेला आहे ऑलरेडी, आता पुढे दिले राज्य, तर तुम्ही बोलता बोलता सुद्धा मनोराज्य असं म्हणता. तर विसर्गाच्या पुढे मृदुवर्ण आलं, विसर्गाच्या मागे हा अ आहे, तर विसर्गाचं काय होणार आहे, उ, आणि आपलं सु काय होणार आहे, ओ. मग काय तयार होतं, मनोराज्य. ठीक आहे, आता याची फोड करा म्हटलं तर इथे ओ आलं, तर काय करणार, ओच्या पुढे राज्य हा शब्द बाहेर लिहायचा. ठीक आहे, आणि त्याचा राज्य हा शब्द मी लिहिला, तर आता राज्य हा शब्द अर्थपूर्ण आहे, मला इथे उची गरज नाहीये, म्हणजे मी इथे काय करणार, हा ओ काढणार आणि इथे 2 बिंदू देणार आणि हा मनः असं लिहिणार. म्हणजे जर का तुम्हाला शब्द दिला असेल तर त्याची फोड करता आली पाहिजे, फोड दिली असेल तर तुम्हाला शब्द तयार करता आला पाहिजे, म्हणजे संधी करता आली पाहिजे. ठीक आहे, या पद्धतीने तुम्हाला उलट पालट करता आलं तरच तुम्ही पुढच्या प्रश्नांना सामोरे जाऊ शकता. आता आणखी आपण पुढे बघूया, कारण आपण प्रत्येक ठिकाणी ह्या शब्दांचे नियम जे असतील ते आपण नियम पाठ करू शकत नाही. पुढचा शब्द बघा काय दिले, गणेश हा शब्द बघा. तुम्हाला सांगितले एक मात्रा आणि काना आलं किती गुणादेश संधी असते विजातीय. या ठिकाणी बघा एक मात्रा तुम्हाला दिसते, गणेश आहे ना, मग ही विजातीय संधी आहे, असवर्ण संधी आहे, त्याला गुणादेश असं म्हणतात. याची आपण फोड करूया. हा ये कसा तयार होतो बघा, ये तयार होतो अ प्लस ई ने, बरोबर. मग आता या ठिकाणी ई किंवा ई असेल तर असा हा ये तयार होतो. मग आपण काय करूया, याची फोड करूया. तर या ठिकाणी हा गण हा शब्द झाला आहे ना, अ प्लस उ, याच्यामध्ये हा अ असेल, त्याच्या पुढे ईश, तर ईश म्हणजे ईश्वर इच्छा, या ठिकाणी ईश आपल्याला असं घ्यायचं आहे. मग अ प्लस सी काय होणार, ए, म्हणजे हे विजातीय स्वर आलेत बघा. तर गण मध्ये काय असेल अ आणि ईश मध्ये काय असेल, अ प्लस सी काय होणार आहे, ए, आणि हा ए मागे जाणार याच्यावरती आणि गणेश शब्द तयार होणार. याला आपण म्हणू स्वर स्वर एकत्र आले, म्हणजे ही स्वरसंधी आहे गुणादेश. तर आपलं उत्तर काय असणार आहे, 1 नंबर उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघा, मन्वंतर. तर मित्रांनो या ठिकाणी कुठेतरी मध्ये संधी झालेली असेल, हा मच्या नच्या पुढं, या ठिकाणी आपल्याला व आलेला दिसतंय. मग येरलव आलं की त्याला यनादेश स्वरसंधी असं म्हणतात. आता आपल्याला हे माहिती असेल पाहिजे का हा उ कसा तयार होतो. ठीक आहे, व कसा तयार होतो, तर हा व उ पासून तयार होतो. मग मनू अधिक अंतर, मग ह्या मनू, तर या उ पासून काय तयार होणार, व, हा अंतर आहे अ, याच्यामध्ये मिसळणार अ, आणि हा तर मन्वंतर, अशी संधी तयार होणार. ठीक आहे, तुम्हाला हे दिलं असेल तर हे करता आलं पाहिजे, हे दिलं असेल तर हे तुम्हाला करता येईल. आता संधीचा प्रकार येरलव आलं म्हणजे यनादेश स्वरसंधी आहे. पुढचं बघा, क्षुध अधिक पिळा.
तर मित्रांनो हा एक शब्द तुम्हाला पाठ करून ठेवायचा आहे. क्षुध म्हणजे काय, तर क्षुधचा अर्थ होतो भूक लागणे, आणि पिपासा म्हणजे काय, तर पिपासा म्हणजे तहान. क्षुध पीडा म्हणजे काय, तर भुकेच्या पीडा होणे म्हणजे वेदना होणे असं आपण म्हणूया. तर बघा ध दिला आहे, आता बघा इथे दिला असेल ध, इथे आहे कठोर वर्ण, तर इथे कठोर असेल तर मला याच्या वर्गातला पहिला कठोर पाहिजे, आणि पी आहे तसं तर पीडा बघा, याच्यात पीडा पण आहे, हा त पूर्ण लिहिलेला आहे. मग क्षुत पीडा हा पहिला वर्ण घ्यायचा आहे. तर आता तुम्ही म्हणा सर हे दिलं आहे तर इथे तिसरा घ्यावा का, तर तुम्ही असं आपल्या नियमानुसार हा क्षुध घ्यायचा नाही, तर हा एकच शब्द आहे अर्थपूर्ण, जिथे तुम्हाला चौथा वर्ण घ्यावा लागतोय हा ध, क्षुध अधिक पीडा. बाकी सगळीकडे तुम्ही द म्हणजे तिसरा वर्ण घेतला तरी चालेल. हा एकच शब्द लक्षात ठेवा, म्हणजे सगळे नियम पाठ करण्यापेक्षा एक दोन शब्द लक्षात ठेवलेले बरे जे अपवाद आहेत. तर क्षुध अधिक पीडा हे लक्षात ठेवा, तर हा पीडा बरोबर आहे. याच्यात पहिली वेलांटी दिलेली आहे, याच्यामध्ये तचा पाय म्हणून लिहिलेला आहे, आणि वेलांटी सुद्धा चुकवलेली आहे, हा त मध्ये अ टाकून दिले त्यांनी. ठीक आहे, ह्या चुका आहेत. पुढचा प्रश्न बघा, या ठिकाणी नाविक हा शब्द दिला आहे. तर मित्रांनो नाविक मध्ये काय तयार झालं असेल बघा, तिथे अय आय औ आव म्हणजे अयादी स्वरसंधी आहे, हे आपल्याला कळायला पाहिजे. तर याची आपण फोड तयार कशी तयार करूया बघा. तर आव तयार झाली, तर काय तयार झालंय आव, तर हा आव कशापासून तयार होतो, तर आव हा औ पासून तयार होतो. जसं का बघा या ठिकाणी 9 अधिक 1, तर 9 मध्ये कोण असेल, हा औ आहे, आणि पुढे हा 1 अशी रचना असेल, तर हा शब्द कसा आहे बघा. हा औ जो असेल तर औ म्हणजे बघा, आता या ठिकाणी औ आहे, औ म्हणजे काय, याची आपण फोड करू आ प्लस उ. ठीक आहे, आता याने पुढे कोण असेल तर ई आहे, तर मी इथे हा ई लिहितो. आता बघा आ आहे तसा, तर बघा यातनं आपण 9 मधनं हा औ काढला, तर आपल्याकडे हा अर्धा न राहतो. आता आपण काय केलं, आ आहे तसा घेतला. आता उ पासून काय तयार होणार, हा व तयार होणार, आणि हा ई याच्यामध्ये आपण टाकूया, आहे ना, हा व, आणि पुढे काय असेल ई. आता बघा हा न याच्यात आपण टाकला आ, काय तयार झाला ना, हा व आहे तसा घेतला, याच्यात आपण ई टाकला, हा ई नावी, आणि हा क आहे ना क. म्हणजे तुम्ही शॉर्टकट मध्ये लक्षात ठेवा, जर का तुम्हाला ए विचारलं तर याचं काय तयार होतं माहितीये का, याचा अय तयार होतो. काय तयार होतो, अय असा. आणि त्याच्यानंतर तुम्हाला अय विचारलं तर याचं आय तयार होतं, हे फोड करून मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पुढे जर का तुम्हाला ओ विचारलं तर याचा अव तयार होतो असा, आणि जर का तुम्हाला असा औ विचारलं तर याचं आव तयार होतं. काय तयार होतं, आव. आणि पुढे आलेला एक्स म्हणजे विजातीय स्वर त्याच्यात मिसळतो, म्हणून याला अयादी स्वरसंधी असं म्हटलं जातं. ठीक आहे, मग यानुसार आपण जर का बघितलं तर 9 अधिक 1 नाविक हा शब्द आपला अगदी बरोबर आहे. मग ना अधिक वीक असं दिलं आहे, इथे दिलाय नावी दिला आहे, आणि या ठिकाणी नाव अधिक एक अशा पद्धतीने त्यांनी तयार केले आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी बघा तुम्ही बघितलं सगळं ओळखू शकता. द्वित्व व्यंजन आलं, डबल ज असेल, डबल ट असेल, तर ही संधी कुठली असते, त ची संधी. असं आपण बघितलं, किंवा च प्लस छ असेल तरी ती त ची संधी असते. या ठिकाणी बघा तुम्हाला डबल ज दिसते, मग आपण काय करायचं, हा जो एक ज आहे याचं त करायचं, म्हणजे आपलं आता उत्तर काय तयार होणार बघा, तर जगत अधिक जननी असं आपली फोड तयार होईल. मग त ची संधी झाली इथे तयार, म्हणजे इथे डबल ज वगैरे आला, डबल ज डबल ट, मग च प्लस श, तर त्याचं काय करायचं त. मग आता डबल जे आलं म्हणजे व्यंजन व्यंजन एकत्र आले, ते व्यंजन संधी आहे, सांगायची गरज नाही. आता असा पर्याय कुठे आहे, ते 3 नंबर मध्ये. या ठिकाणी तुम्हाला नियम पाठ करण्याची गरज नाही. जर नियम पाठ करायला गेलात, स्वरसंधीचे नियम आहेत, व्यंजन संधीचे नियम आहेत, विसर्ग संधीचे नियम आहेत, पूर्वरूपची संधी आहेत, पररूपचे नियम आहेत, अशा पद्धतीने विविध प्रश्न तुम्हाला दिसतील, परंतु ते सगळे नियम आपल्याला लक्षात राहत नाही. या टिक्स तुम्ही लक्षात ठेवा, तुम्हाला लवकर लक्षात राहील. आता हा प्रश्न बघा, दिक अधिक पाल दिला आहे, आणि हा दिक्पाल. तर या ठिकाणी बघा तुम्ही जर का हा पहिला व्यंजन आलेला बघितलं तुम्ही दिक्पाल, तर इथे तुम्हाला संधी कोणती दिसेल, पहिलं व्यंजन आलं ना, याला प्रथम व्यंजन संधी असं म्हणायचं. कोणती संधी, प्रथम व्यंजन संधी. तर प्रथम व्यंजन संधीमध्ये कोण कोण येतात, तर पहिलं व्यंजन येणार, क येणार, च येणार, ट येणार, त येणार, आणि प येणार. ठीक आहे, आता ही व्यंजने कोण आहेत प्रथम व्यंजन संधीला. भविष्यामध्ये तुम्हाला दुसरा एक शब्द पर्यायी शब्द माहिती नसेल तरी तुमचं उत्तर चुकू शकतं. एक नवीन शब्द लक्षात ठेवा, यांनाच काय म्हटलं जातं माहिती आहे का, हे कठोर वर्ण आहेत, आणि कठोरला काय म्हणतात, श्वास असं म्हणतात. हे महाप्राण आहेत की अल्पप्राण आहेत, तर अल्पप्राण आहेत. मग या संधीचं दुसरं नाव आहे श्वास अल्पप्राण संधी असंही म्हटलं जातं, हेही लक्षात ठेवा. ठीक आहे, कारण हे जर माहिती नसेल पर्यायी शब्द, तरी ए बी बरोबर जर का प्रश्न आला तर आपला प्रश्न चुकू शकतो. आता हे तर आपल्याला कळालं की सर हे प्रथम व्यंजन संधी आहे, पण एवढं डीप मध्ये तुम्हाला विचारलं नाहीये, तर व्यंजन संधी एवढं विचारलेलं आहे, एवढं इथपर्यंत संपलं. पण हाच प्रश्न पुढे विचारल्याने तो रद्द करण्यात आलाय, का केलंय ते आपण बघूया. तर बघा आता दिग्पाल आहे, आता तुम्ही म्हणाल की सर इथे क आलाय, तर तुम्ही सांगितलं की कोणता घ्यायचा, तिसरा घ्यायचा. तर याची फोड कशी होणार बघा दिग्पालची, तर आपण तिसरं घेऊया, म्हणजे या ठिकाणी दिग अधिक पाल अशी आपण फोड करायला पाहिजे. पण याची फोड कशी दिलेली आहे, दिक असं दिलंय, दिक आणि दिग दोघांचा अर्थ एकच होतो, दिशा दाखविणे. ठीक आहे, मग या पद्धतीने या ठिकाणी दिक सुद्धा बरोबर आहे आणि दिग सुद्धा बरोबर आहे, आणि अशा पद्धतीने याची खरी फोड अशी आहे, जर तुम्हाला पर्याय दिले असतील हे दोन्ही, तर तुम्ही हे उत्तर निवडा. ठीक आहे, कारण प्रथम व्यंजन संधी असेल तर आपण तिसरं व्यंजन घेतो. पुढचं बघा, शुद्ध शब्द ओळखा, पुनर्जन्म हा शब्द दिलाय, आता कुठे पूर्णजन्म असेल कुठे पुनर्जन्म असेल, तर अर्थ बघा, हा जो शब्द असेल तर हा पूर्णजन्म आहे, तर आपल्याला रफार कुठे पाहिजे, ज वरती. इथे तुम्हाला पुनर्जन्म दिसतंय, पण हा जो उकार आहे हा उकार चुकलेला आहे, हा पुनर्शब्द असा असतो.
ठीक आहे. त्याच्या पुढे आपण बघितलं हा पुनर्जन्म अगदी बरोबर आहे, आणि हा पूर्ण जन्म हे चुकलेलं आहे. मग बारीक बारीक आपल्या चुका असतात. मग पुनर्जन्म मध्ये संधी कुठली आहे, तर पुनर अधिक जन्म, हे तुम्हाला र प्लस जन्म अशी तुम्हाला कोणती संधी दिसेल, तर या ठिकाणी तुम्हाला व्यंजन संधी झालेली तुम्हाला दिसेल. ठीक आहे. पुढचे शब्द बघा, सदाचार. आता हे बघितलं पाहिजे तुम्हाला कळेल की इथे कोणता वर्ण आलाय तेवढं बघायचं. तर सत अधिक आचार, त्याच्यामध्ये बघा हा द वर्ण आलाय. द कोणता वर्ण आहे, तिसरा. आता इथे तिसरा जर का वर्ण आलेला असेल त्याला तृतीय व्यंजन असं म्हणायचं. कोणती व्यंजन संधी आहे, तृतीय व्यंजन संधी असं म्हणायचं. आता तृतीय व्यंजन संधीला जर का पर्यायी नाव माहिती नसेल आणि भविष्यात जर का याच्यावरती प्रश्न आला तरी आपलं उत्तर चुकू शकतं. तर या ठिकाणी बघा तृतीय व्यंजन संधीला असं नाव आहे. आता मला सांगा, कचट तब म्हणजे बदड जग लक्षात ठेवा. बदड जग म्हणजे इथे येणार ग, ज, ड, द आणि ब. जर का अशा शब्दामध्ये व्यंजन झालेल्या शब्द म्हणजे संधी झालेल्या शब्दामध्ये जोड शब्दामध्ये बदड जग लक्षात ठेवा, ब द ड ज ग उलट किंवा गजड दब लक्षात राहत असेल तर असं ठेवा. हे तिसरे व्यंजन आलं की त्याला तृतीय व्यंजन संधी असं म्हटलं जातं. आता हे वर्ण बघा, कठोर आहेत की मृदू आहेत, मृदू. तर मृदूला नाव काय बघा, तर नाद असं नाव आहे. काय नाव आहे, नाद. हे महाप्राण आहेत की अल्पप्राण आहेत, हे सुद्धा अल्पप्राण आहेत, म्हणून याला एक दुसरं नाव दिलं आहे, तर नाद अल्पप्राण संधी. नाद अल्पप्राण संधी म्हणजे काय, तर तृतीय व्यंजन संधी, हे सुद्धा आपल्याला माहिती असलं पाहिजे. आता आपण बघूया की तिसरं आलंय, तर आपल्याला काय करायचं, पहिलं घ्यायचंय आहे ना. मग आता कसं घेणार मी, तर स त आणि हा जो स्वर आहे तुम्हाला चिन्हामध्ये दिसतो याला अक्षरामध्ये कन्वर्ट करा. सत अधिक आचार काय तयार होणार, सदाचार. व्यंजन आहे तृतीय व्यंजन संधी. म्हणजे हे दिलं असेल तर हे करता आलं पाहिजे आणि हे दिलं असेल तर हे करता आलं पाहिजे. आता हे कसं करणार, इथे कोण आहे ते बघायचं. इथे मृदुवर्ण आहे ना, तर याच्यातलं मला तिसरा मृदू पाहिजे, त थ द, आणि हा द घेतला, झाली संधी तृतीय व्यंजन संधी. ठीक आहे. पुढे बघा मनस्ताप. आता इथे बघा, इथून तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे, त्याच्यामुळे खूप सारे प्रश्न तुमचे सुटतील. जर का इथे तुम्हाला जोडाक्षरामध्ये स स दिसलं म्हणजे उष्मे दिसले, म्हणजे समजा हा एक श दिसला, हा असा चुकीचा आहे, हा असा श दिसला, त्याच्यानंतर हा असा श दिसला किंवा असा स दिसला, तर डोळे बंद करायचे आणि ती संधी विसर्ग संधी सांगायची. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला फोड करा असं विचारलं तर याला काढायची या सला आणि बिंदास असे दोन बिंदू द्यायचे, झाली संधी. ठीक आहे. आणि फोड पण झाली, नियम पाठ करायची गरज नाही. बघा आता इथे मनस्ताप दिलाय ना, तर मी काय करणार माहितीये का, मनह असं करणार आणि स च्या ठिकाणी बिंदू देणार, अधिक हा ताप, झाली फोड झाली. ठीक आहे. मग आता सांगायची गरज नाही कारण तिथे विसर्ग आलं ना. ही संधी कुठली आहे, तर विसर्ग संधी. किंवा हे तीन उष्मे दिसले की त्याला म्हणायची संधी विसर्ग संधीच आहे. ठीक आहे. एवढं ते सोपं आहे. आणि त्याच्यानंतर जर का तुम्हाला जोडाक्षर दिसलं ती व्यंजन संधी असते जास्तीत प्रमाणात. ठीक आहे. तर ते आपण बघूया. तर संधी कुठली आहे, ही विसर्ग संधी आहे. एवढं ते सोपं आहे. म्हणजे ज्याला माहिती नसेल, म्हणजे नवीन विद्यार्थी जरी बघत असतील, नियम पाठ नसेल तरी ते उत्तर सोडवू शकतात. पुढचा प्रश्न बघा किती भारी आहे. जोड्या मध्ये तुम्हाला प्रश्न विचारला आहे. आता आपलं सदबा महिला अधिक आश्रम आहे ना, आपलं सा काय तयार होणार आहे, महिला आश्रम तयार होणार आहे. या ठिकाणी बघा सूर्य अधिक असतं, सूर्यमध्ये अ आहे, अधिक हा अ काय तयार होणार, सूर्य असतं, म्हणजे आपलं स अशी रचना इथे आहे. त्याच्यानंतर विद्या अधिक अर्थी, म्हणजे विद्यामध्ये काय असेल आ, अर्थीमध्ये अ, हा नियम असेल. त्याच्यानंतर बघा मुनी अधिक इच्छा, मुनिच्छा. आता याच्यामध्ये घोड काय होतं मित्रांनो बघा, हा जो ऋषी मुनी असेल ना, तर आपल्याला मुनी कसा पाहिजे, रस्व पाहिजे. ह्याच्यामध्ये ई असेल आणि इच्छा, तर इच्छा मधला आपण ई कसं लिहितो, तर हा रस्व लिहितो. मग ई प्लस ई अशी रचना आपल्याला दिसली पाहिजे. आता आपलं उत्तर काय असेल बघा, तर या ठिकाणी आलं 3 4 1 2. तर 3 4 1 2 कुठे आहे, 3 4 1 आणि 2 असा पर्याय मला 3 नंबर मध्ये दिसतोय. ठीक आहे. पुढचा आपण प्रश्न बघूया. तर सेम प्रश्न तसंच विचारलंय बघा. तर हा प्रश्न काही लोकांना वाटेल सर कॅन्सल व्हायला पाहिजे. तर या ठिकाणी बघा तुम्हाला एक शब्द संधी नियमानुसार आहे आणि ती कोणती आहे जोडी ते बघायची. तर आपण बघूया. इथे उज नसतं, आपल्याकडे ज ची संधी नाहीये, त ची संधी आहे. ठीक आहे. तर उतू आला बघा, हा उतू आला हा संस्कृत उपसर्ग आहे ना, संस्कृत उपसर्ग. त्याच्यामुळे उत अधिक ज्वल काय तयार होणार, उज्ज्वल. मग उज्ज्वल शब्द तुम्हाला शुद्ध अशुद्ध मध्ये विचारतात, मग तेव्हा तुम्हाला डबल ज लिहावं लागतं. किती ज पाहिजे आपल्याला, तर हा डबल ज पाहिजे. या ठिकाणी उत अधिक ज्वल उज्ज्वल असा हा शब्द शुद्ध अशुद्ध मध्ये असायला पाहिजे होतं. अनधिक उक्ती नाही, तर इथे अन्य असायला पाहिजे होतं, अन्य अधिक उक्ती. तर आपण काय केलं असता, उ पण रस्व पाहिजे होता. या ठिकाणी बा अ प्लस उ काय झाला असता, ओ झाला असता. मग संधी प्रकार कुठला आहे, तर वो कुठे येतं, तर वो येतं विजातीय स्वर संधीमध्ये, म्हणजे विजातीय याला आपण गुणादेश या नावानं ओळखतो किंवा असं वर्ण. ठीक आहे. हेतू अधिक आभास. तुम्ही म्हणा सर इथे उ आहे आणि उ पासून हा व तयार झालाय आणि पुढे आ आहे तसा हेतू आभास. ठीक आहे. मग हा संधी प्रकार कुठला असेल, तर हा यनादेश संधी प्रकार आहे. कोणता, यनादेश. परंतु मित्रांनो या ठिकाणी चूक काय, हा जो हेतू असेल आपल्याला हेतू संस्कृत शब्द आहे तो पहिला पाहिजे होता. एवढीशी चूक आहे फक्त इकार उकारची. ठीक आहे. आणि चुकीला माफी नाही. तर या ठिकाणी तुम्हाला शब्द पण माहिती असला पाहिजे तो संस्कृत शब्द कसा असतो. त्या ठिकाणी बघा आता सन्मती दिलाय ना तुम्हाला, याचं सांगितलंय. तर सत अधिक मती म्हणजे त च्या पुढे बघा इथे कोणाला अनुनासिक, तर मला याच्या वर्गातलं कोण पाहिजे, हा अनुनासिक, त थ द द न आणि सन्मती. तर हा शब्द अगदी बरोबर आहे, म्हणून माझं उत्तर काय असणार आहे, 4 नंबर उत्तर असेल. ठीक आहे. पुढचा शब्द बघा प्रत्यंतर दिला आहे.
आता या ठिकाणी आपल्याला हे माहिती आहे की इथे य तयार झालंय कुठला तरी आहे ना, तर य हा ई पासून तयार होतो, म्हणजे मला हा प्रति घ्यावा लागते. काय घ्यावं लागते? प्रति. आता तुम्ही म्हणा सर प्रतिमध्ये दोन प्रती आहेत आपल्याकडे, एक ऱ्हस्व पण आहे आणि दीर्घ पण आहे, त्यातली कृती कुठली प्रती घ्यायला पाहिजे? या ठिकाणी बघा जरी इथे प्रति आणि अंतर असं जरी राहिलं असतं तरी मी काय घेतलं असतं बघा, मी हाच प्रति घेतला असता. का? कारण तो संस्कृत उपसर्ग आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कारण तो संस्कृत उपसर्ग हे रस्वांत लिहिला प्रतिविषयी सुसमाचार सांगितलं असं मी तुम्हाला सांगितलं होतं. त्यातला जो ई असेल तर हा आपला रस्व पाहिजे, प्रति अधिक अंतर काय होतं? प्रत्यंतर. बरोबर, हे तर तुम्हाला माहिती असेल. ई पासून य तयार झाला आहे, पण ई कोणती घ्यायची? तर रस्व. का? कारण ते संस्कृत उपसर्ग असल्याच्यामुळे. आणि संधी प्रकार यनादेश. यनादेश म्हणजे स्वरसंधीचा प्रकार असतो. हा दुसरा बघा अगदी सोपा आहे. डबल ट तुम्हाला सांगितलं ना, तर डबल ट डबल जे आलं तर ही त ची संधी असते. म्हणजे काय? तर हा जो ट असेल याचं त मध्ये कन्वर्ट करा तुम्ही. मग तत अधिक टीका कुठे आहे? तर तत अधिक टीका इथे आहे, म्हणजे माझं उत्तर काय असणार आहे? 3 नंबर. पुढचा प्रश्न बघा, पूर्वरूप संधी असलेले योग्य उदाहरण तुम्हाला ओळखायचं आहे. तर पूर्वरूप म्हणजे काय? तर पहिला वर्ण कायम असेल आणि दुसरा वर्ण लोप पावणार आहे, त्याला आपण पूर्वरूप संधी असं म्हणूया. या ठिकाणी बघा खिडकीमध्ये कोण आहे? ई. आणि आतमध्ये काय असेल तर आपल्याला माहिती आ आहे. यातला हा जो ई असेल कायम पाहिजे आणि आ लोप झाला पाहिजे. तर खिडकी त, तर ही पूर्वरूप संधी आहे. ठीक आहे. दुसरा शब्द बघा, न मध्ये अ आहे, उमजे मध्ये उ आहे, यातला हा अ लोप पावलाय आणि उ कायम आहे, तर ही पररूप संधी आहे. घाम मध्ये अ आहे, ओढेमध्ये ओ आहे, यातला हा ओ कायम आहे, अ निघून गेलाय, तर ही सुद्धा पररूप संधी आहे. एक मध्ये अ आहे आणि एक मध्ये हा ए आहे, यातला हा अ निघून गेलाय आणि हा ए कायम आहे, तर इथे सुद्धा म्हणजे ह्या तीनही पर्यायामध्ये तुम्हाला कोणती संधी दिसणार आहे? तर पररूप संधी तुम्हाला दिसेल. ठीक आहे, म्हणजे दुसरा वर्ण कायम. आपल्याला विचारलं पूर्वरूप संधी, आपलं उत्तर असेल 1. पुढचा प्रश्न बघा काय विचारलं, वाचन अधिक आलंय वाचनालय. तर वाचनामध्ये काय असेल? अ प्लस आ काय होतं? आ. आणि विद्याधिक अर्थे विद्याधिक अर्जन विद्यार्जन, तर आपलं काय झालं? आ. तर ही कोणत्या संधीची उदाहरणे आहेत? तर मित्रांनो, जेव्हा सजातीय स्वर एकमेकांपुढे येतात तेव्हा त्याला सजातीय स्वरसंधी असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? सजातीय स्वरसंधी. सजातीय म्हणतात. काय म्हणतात? सजातीय. सजातीयला दुसरं नाव काय आहे? तर सवर्ण असं नाव आहे. काय नाव आहे? सवर्ण. सवर्णाला तिसरं नाव काय? इथे येणारा दीर्घवर्ण येतो म्हणून त्याला दीर्घादेश संधी असं म्हणतात. काय म्हणतात? दीर्घादेश. किंवा आणखी एक चौथं नाव आहे, त्याला दीर्घत्व संधी असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? दीर्घत्व संधी. अशी ही 4 नावे तुम्हाला लक्षात ठेवायला लागतील, कारण असा प्रश्न भविष्यात आहे. ठीक आहे. पुढचा आपण प्रश्न बघूया काय विचारला आहे. या ठिकाणी विचारलं बघा, या ठिकाणी जेव्हा संधी होणाऱ्या वर्णातील पहिला वर्ण हा व्यंजन असतो. आता विषय संपला. जर का पहिला वर्ण व्यंजन असेल तर ती व्यंजन संधी असणार आहे. आणि पहिला स्वर दुसरा स्वर असेल तर स्वरसंधी असेल. पहिला विसर्ग दुसरा स्वर किंवा व्यंजन असेल तर ती विसर्ग संधी असेल. ठीक आहे. मग पहिला व्यंजन आहे ना, तर व्यंजन संधी म्हणा. ठीक आहे, जास्त डोकं लावू नका. पुढचं बघा काय विचारलंय, व्यंजन संधीचे उदाहरण ओळखा असा प्रश्न विचारलाय. तर हा नळाच्या न बघायचा पाय म्हटलाय ना, या ठिकाणी बघा तुम्ही बघून सुद्धा ओळखू शकताय. म्हणजे पहिला वर्ण व्यंजन आहे, ही व्यंजन संधी आहे. इथे बघा पहिला वर्ण स्वर आहे, तर इथे स्वर संधी असणार आहे. आणि पहिला हा विसर्ग आहे, ते विसर्ग संधी असणार आहे. म्हणजे तुम्हाला डोकं लावायची गरज नाही, फक्त नियम माहिती असले पाहिजे. नक्की तुम्हाला स्वर संधी म्हणजे काय, व्यंजन संधी म्हणजे काय आणि विसर्ग संधी काय, एवढं जरी माहिती असेल तरी तुम्ही प्रश्नांची उत्तरे अचूक पद्धतीने देऊ शकताय. ठीक आहे. मग आता हा कोणता नियम आहे? तर नच्या पुढे जर का वर्ण आला म्हणजे नराचा न, आणि त्याच्या पुढे जर का व्यंजन आलं तर हा न निघून जातो आणि हस्तिदंत असं तयार होतं. पण जर का स्वर आलं समजा तर त्याची स्वर संधी होते. म्हणजे राजन अधिक इंद्र काय तयार होत आहे? राजेंद्र तयार होते. न निघून जाणार आणि त्याचा प्लस ए होणार, स्वरसंधी होणार. ते मी लिहून दिलंय. ठीक आहे. भव अधिक औषधी बघा, भव औषधी, तर अच्या पुढे औ आलं, त्याचं औ होतं, परंतु औषधी चुकलाय, असं पाहिजे होतं. नि अधिक कारण निष्कारण बघा, लगेच आपल्याला कळालं श, आणि तुम्हाला सांगितलं श आलंय, काय करायचं? याला काढायचं आणि बिंदू द्यायचे, संपला विषय. संधी कोणते? विसर्ग. ठीक आहे. म्हणजे असं दिलं असेल तरी असं पण करता येईल आणि असं दिलं असेल तर असं पण करता येईल. पुढचा आपण बघूया वाग्विहार. बघा जोडाक्षर दिसेल तुम्हाला की पहिल्यांदा बघायचं पहिला वर्ण कुठला आहे, म्हणजे कठोर आहे, मृदू आहे, पहिलं दुसरं तिसरं अनुनासिक कुठलं आहे. या ठिकाणी बघा ग आलेला आहे. ग हा पहिला दुसरा तिसरा आहे ना, तर या शब्दामध्ये संधी कुठली असेल? तृतीय व्यंजन संधी आहे. कोणती? तृतीय व्यंजन संधीला नाव काय सांगितलं तुम्हाला? नाद अल्पप्राण संधी. ठीक आहे. मग आता ग आलं तर मला काय घ्यायचंय? क घ्यायचंय ना. मग आता मी काय करणार? वाक अधिक विहार करणार. वाक अधिक विहार कुठे आहे? 3 नंबर मध्ये. अशी याची फोड करता येईल आपल्याला. पुढचा शब्द बघा, अंतःकरण दिला आहे. बरोबर. मग अंतःकरण कसं तयार झालं बघा, तर हा र पासून तयार झालाय. मग पदा शेवटी जर का र आलं असेल, याच्या पुढे कठोर वर्ण आला असेल, तर याचा काय होतो? विसर्ग. म्हणून माझं उत्तर काय असणार आहे? 4 नंबर उत्तर असेल. रच्या विसर्ग संधी आहे. ठीक आहे. त्याच्या पुढे बघा पररूप संधी म्हणजे काय, तर पररूप म्हणजे दुसरा वर्ण कायम. तर आपण बघूया कुठे आहे. या ठिकाणी बघा हा शब्द आहे, इथे असेल कर अधिक ऊन, तर कर मध्ये काय असेल? अ, आणि ऊन मध्ये काय असेल? हा उ.
त्यातला अ निघून गेलाय, उ कायम आहे करून, या ठिकाणी पररूप संधी आहे. मग तुम्ही सर म्हणणार बाकीच्या ठिकाणी काय, तर दीर्घ स्वरांपुढे जर का दीर्घ स्वर आला असेल त्याची संधी होत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये सुद्धा संधी दिसत नाही. जा अधिक ऊन जाऊन, हो अधिक होऊ आणि घे देखील घेईल, तर ही अशी संधी झालेली नाहीये. त्याच्यामुळे हा गटाबाह्य शब्द आहे. मराठी नियमांचे म्हणजे मराठी संधीचे तुम्हाला एकूण 5 नियम लिहून दिले आहेत, त्याच्यापैकी आहे पहिला आहे पुरुरूप, दुसरा आहे पररूप, तिसरा आहे संधी होत नाही, नंतर ही हा शब्दोगी अव्यय येतो, आपण संख्या विशेषणासोबत पाहिला आहे, कधी कधी घाई गडबडीत बोलताना संधी होते, हे नियम तुम्ही वाचला असेल. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा काय दिला, निष्कपट. आता मी तुम्हाला काय सांगितलं, उष्मे जर का दिसले त्याला काढायचं आणि बिंदू द्यायचं, आणि संधी प्रकार सांगायची विसर्ग. या ठिकाणी बघा निष्कपट आलं ना, इथे बिंदू देऊन टाका, बिंदू आलं म्हणजे काय झालं, निष्कपट झालं का, निअधिक कपट, एवढं सोपं आहे. संधी प्रकार विसर्ग श संधी असं म्हणतात. ठीक आहे. पुढचं बघा उच्छेद. तुम्हाला इथे दिसलं का च छ असं दिसलं ना, किंवा डबल च वगैरे आलं असेल, तर आपण काय करू, हा जो च असेल त्याचं त मध्ये कन्वर्ट होणार का, कारण हा उत नावाचा संस्कृत उपसर्ग आहे, आणि ही छ च प्लस छ आलं याला म्हणायचं तुम्ही त ची संधी. ठीक आहे. त च्या पुढे च किंवा छ आलं तर काय करायचं आपण माहितीये का, तर या त चा च होतो, च छ आलं तर, आणि जोडाक्षर तयार होतं, त्या ठिकाणी च आलं की आपण त करायचं. तर आता उच उत कुठे आहे बघा, हा इथे उत आहे, इथे पण उत आहे, पण हा च नाही पाहिजे, इथे उच पाहिजे, उच नाहीये तर असं नाहीये. ठीक आहे. मग उत हा कोण आहे, उतू आलं तर संस्कृत उपसर्ग आहे, हे आपल्याला माहिती आहे. पुढचा शब्द बघा षडानन. तर षडानन बघा संधी कुठे आहे, तर या ठिकाणी षट अधिक असं काहीतरी असेल, तर हा ड आलाय, काय आलाय ड, कोणता आलाय, तिसरा वर्ण. ठीक आहे. मग जर का तिसरा वर्ण आलेला असेल त्याला तृतीय व्यंजन संधी असं म्हणतात. काय म्हणतात, तृतीय व्यंजन संधी असं म्हणतात. ठीक आहे. तृतीय व्यंजन संधीचं दुसरं नाव काय सांगितलं मी, काय नाव सांगितलं, नाद अल्पप्राण संधी. ठीक आहे. मला तिसरा आला असेल तर कोणतं घेणार, पहिलं. मग पहिलं कोणतं आहे, त्याच्या वर्गातलं ट ठ ट आहे, मग ष ट अधिक आण. ठीक आहे. आणि इथे जर का पहिलं आलं तर तिसरं घ्यायचं, तिसरं आलं पहिलं घ्यायचं, दोघांचा अर्थ एकच आहे, षट म्हणजे 6. ठीक आहे. षडानन म्हणजे काय, 6 आहेत आनंद, मुख ज्याला असा तो कोण आहे, कार्तिकला षडानन म्हणतात. ठीक आहे. आनंद म्हणजे मुख होतं, हे विचारलं तुम्हाला समार्थीमध्ये. पुढचा शब्द बघा काय विचारलंय, मनस पटल विचार, मन पटल. तर मनस म्हणजे मन, तर हा स ची संधी आहे, तर मनस कुठे आहे बघा, मनस अधिक पटल असं, मनस तेजस असेल तर या स चा काय होतो, हा विसर्ग होतो, एवढं सोपं आहे, विसर्ग संधी आहे ती. ठीक आहे. जास्त डोकं लावायची गरज नाही. आता या ठिकाणी बघा निअधिक इच्छ निरीक्षणा, म्हणजे ते विसर्गाचा र झाला आहे, मग काय करायचा, र काढायचा बाहेर, आणि र काढल्यानंतर हा असा नि दिसेल बाहेर, म्हणजे र चा विसर्ग करायचा, आणि जे काही वेलांटी वगैरे असेल स्वर तर त्याला अक्षरामध्ये कन्वर्ट करा, झाली संधी इच्छ. बरोबर ना, हे आपण आता सुद्धा पाहिलं होतं. मग निअधिक इच्छा असं कुठे आहे, तर 3 नंबरला, एवढी सोपी संधी आहे. पुढचा प्रश्न बघा, अनुवादिक संघ दिला आहे. या ठिकाणी अणु बघा, अणु कोण आहे, संस्कृत उपसर्ग आहे, हा अणुला बाहेर काढायचं. मग अणु बाहेर काढल्यानंतर सगळीकडे तुम्हाला अणु दिसेल. आता कार्यक्रम कुठे आहे, संघ मध्ये आहे, तर आपल्याकडे संघ हा शब्द कसा लिहितो, आपण असा लिहितो ना, विषय संपला. मग तुम्ही म्हणा हे असं का आलं, तर हा जो ससास आहे याचा होतो षटकोश. ठीक आहे. आणि हा असा संघ तयार होतो संधी होत असताना. बरोबर. तर या संधीला कोणती संधी म्हणतात, तर वर्ण परिवर्तन होऊन येतात, म्हणजे श चा श होतो, म्हणून याला परिवर्तन व्यंजन संधी म्हणतात, कारण व्यंजनामध्ये बदल झालाय. ठीक आहे. म्हणून याला व्यंजन संधी असं म्हटलं जातं. इथे जोडाक्षर आहे, तुम्ही म्हणा सर श आलं त्याला काढायला बिंदू द्या, पण ते जोडाक्षरात आलं पाहिजे, असं नाही आलं पाहिजे. नाही तुम्ही म्हणा सर असं आहे, असं नाही, हे लक्षात ठेवा. मग अनुवादिक संघ कुठे आहे, हा असा संघ आहे, हा असा संघ तर आपण लिहित नाही, त्याच्यामुळे आपलं उत्तर हे आहे. बरोबर. वाळंबे सरांच्या पुस्तकात नसेल, हे दामले सरांच्या पुस्तकातून आपण घेतलंय आणि आपल्या नोट्स मध्ये दिसेल. आता हा प्रश्न बघा खूप भारी आहे. तुम्हाला सांगितलं जर का ओकार आला असेल तर काय करायचं, पुढचा शब्द बाहेर काढायचा. आता रंजन हा शब्द मी बाहेर काढला. ठीक आहे. आता मी काय करणार माहितीये का, मला इथे उची गरज आहे का, उरंजन नाही, उची गरज नाही, म्हणजे याचं काय करायचं, हा विसर्ग असं करायचं, मग मनह असं करून टाकायचं, झाली संधी. पण संधी कोणती आहे, विसर्ग उकार संधी ना, कारण उकार इथे उ होणार तेव्हाच त्याचा हा इथे अ असेल आणि आपलं सु होईल ना, त्याच्यामुळे विसर्गाचा उ होतो, म्हणजे विसर्ग उकार संधी. आता असा पर्याय कुठे आहे, मन अधिक रंजन. बरोबर. आणि जर का पुढे ती उच्च गरज राहिली असते तर मी मस्त असते ती स्वर संधी आहे, त्याच्यामुळे ते विसर्ग संधी आहे, तुम्हाला लगेच कळेल. पुढचा शब्द बघा, चुकीची संधी विग्रह तुम्हाला बघायचा आहे, तर गुरु अधिक ओघ. तर बघा उ आहे, तर उ पासून काय होणार आहे, हा व. ठीक आहे. इथपासून आपल्याला कळालं. हा र गेला पुढे. ठीक आहे. आता ओघ आहे ना, तर इथे ओ मध्ये बदल नाही झाला पाहिजे, तर गुर ओघ असं झालं पाहिजे होतं, ही याच्यात चूक आहे, गुरुवेग दिला आहे त्याच्यामुळे चुकलं, म्हणजे पहिलंच उत्तर आहे आपलं. रमाधिक इच्छा, रमामध्ये कोण आहे, आपलं सी काय होतं, ए, रमेक्षा, बरोबर आहे. स्व अधिक ईर स्वईर. आता तुम्ही म्हणा सर स्व मध्ये काय अ आहे आणि ई मध्ये हा ई आहे, तर आपलं सी ए होतं, परंतु ते गुणादेश नियमाला विजातीय स्वर संधीला हा अपवाद आहे, स्वईर. बरोबर. ते मी लिहून दिलं आहे, त्याच्यामुळे हे सुद्धा शब्द बरोबर आहेत. प्रीती अधिक अर्थ बघा, तर प्रीती ही पहिली लिहायची संस्कृत शब्द आहे. ई पासून बघा प्री मध्ये काही बदल होणार आहे तसं, आणि त आहे तसा अर्थ लिहिला. या ई पासून काय तयार झालं, हा य तयार झाला, आणि याच्यामध्ये आपण हा अ टाकला की हा प्रीत्यर्थ तयार होतो. प्रीती
समासिक अर्थ प्रित्यर्थ. ठीक आहे. परत आलं बघा मनपटल. मनस आताच आपण बघितलं मनस अधिक पटल काय होतं, सहसा विसर्ग, त्याला म्हणतात मनसपटल. ठीक आहे. दिग्पाल बघा तुम्हाला सांगितलं होतं ना, या ठिकाणी बघा दिग्पाल म्हणजे दिग्पाल कोणता वर्ण आलाय, पहिला. मग संधी प्रकार कोणता आहे, प्रथम व्यंजन संधी असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, प्रथम व्यंजन संधी. ठीक आहे. प्रथम व्यंजन संधीला दुसरं नाव काय सांगितलं होतं, श्वास. श्वास म्हणजे कठोर, आणि अल्पप्राण किंवा आपण अल्पप्राण, तर श्वास अल्पप्राण संधी असं म्हटलं जातं. आता या ठिकाणी प्रथम व्यंजन संधी आहे. मी काय सांगितलं, इथे पहिलं आलं ते तिसरं घ्यायचं. मग माझं उत्तर काय, दिग पाल. परंतु एमपीएससीने हा प्रश्न 15 नंबरला विचारला होता, तिथे तुम्ही बॅक करून बघा, आणि तिथे दिक अधिक पाल असं दिलं होतं, आहे ना. मग आता दोन्ही शब्द बरोबर आहेत, कारण एमपीएससी संदर्भ आपण दिला म्हणून हा प्रश्न मात्र रद्द करण्यात आला आहे. पण जर तुम्ही एक्झाम हॉलमध्ये असाल तर तुम्हाला हे उत्तर अपेक्षित आहे. ठीक आहे. पुढे तुमच्यावर अवलंबून असतं. पुढचं बघा, विद्याधिक अर्थी. ते इथे काय विचारलं बघा, इथे विचारले तुम्हाला स्वर संधीचे कोणती उदाहरणे आहेत. ठीक आहे. तर सोपं आहे. स्वर म्हणजे पहिला वर्ण बघायचा, स्वर, दुसरा स्वर आणि येणारा स्वर बघा. इथे विद्यामध्ये स्वर आहे, इथे पण स्वर आहे, ही स्वर संधी आहे, डोकं लावायची नाही. इथे बघा व्यंजन आहे ना, ही व्यंजन संधी आहे. इथे विसर्ग आहे, ते विसर्ग संधी आहे. इथे बघा विसर्ग, इथे पाय मोडलाय म्हणजे व्यंजन आहे, ही व्यंजन संधी आहे. माझं उत्तर काय असणार, फक्त अ बरोबर. झालं, संपला विषय. आता आपण विश्लेषण बघूया. बघा आच्या पुढे अ आलं की त्याचं आ होतं, सजातीय स्वरसंधी आहे. कोणती संधी आहे, सजातीय स्वरसंधी. ठीक आहे. सवर्ण. सत अधिक जन, तर त ची संधी आहे सज्जन, त ची व्यंजन संधी आहे. तप अधिक धन, तपोधन. बघा विसर्गाचं काय झालं, उ. विसर्गाच्या पुढे मृदुवर्ण, मागे अ आला असेल तर विसर्गाचा उ होतो, मागील अ मध्ये विसर्ग त्याचं ओ होतं, त्याच्यामुळे विसर्ग उकार संधी आहे. चित अधिक आनंद, पुढे काय आलं, मृदुवर्ण, विसर्गाच्या सॉरी व्यंजनाच्या पुढे मृदुवर्ण आला असेल तर मृदू आला तर आपल्याला पहिल्या वर्णाच्या वर्गात तिसरं व्यंजन घ्यावं लागतं, आहे ना. मग इथे तिसरं आला, इथे पहिलं घेतो आपण, आहे का. तिसरं व्यंजन आलं म्हणजे तृतीय व्यंजन संधी असते. या ठिकाणी कठोर आलं असतं, तुम्ही पहिला कठोर घेतला असता. इथे मृदू आलं म्हणून मी तिसरा मृदू घेतला. तर मृदू येत असताना इथे स्वर आला आहे म्हणून तुम्हाला इथे अक्षर दिसतं. जर इथे व्यंजन आलं असतं तर इथे सुद्धा जोडाक्षर तुम्हाला तयार होताना दिसलं असतं. ठीक आहे. तृतीय व्यंजन संधी आहे, हे आपण बघितलं व्यवस्थित. पुढचा प्रश्न बघा काय विचारला आहे, आपण ते बघूया. या ठिकाणी विचारले पुढचा प्रश्न बघा. या ठिकाणी विचारले विद्यार्थी. आताच आपण बघितलं विद्यार्थी म्हणजे काय, इथे आ आहे, बरोबर. म्हणजे आपलं सा असं काहीतरी असेल तर आपल्याला एवढं तर माहितीये ना, इथे विद्या आहे ना. आणि पुढे काय असेल, अर्थी. तर आपलं स काय असेल, आ. म्हणजे विद्या प्लस अर्थी कुठे आहे असं, तर 2 नंबर माझं उत्तर असेल. इथे विद्या आहे, इथे विद्या आहे, पण इथे आर्थी आहे, आणि इथे विद्या आणि थी आहे. ठीक आहे. हे आपली चुका तुम्हाला निदर्शनास येतील. पुढचा बघा, वाङ्निश्चय दिला आहे. वाङ्निश्चय म्हणजे काय होतं माहितीये का, वाक म्हणजे बोलणे आणि निश्चय करणे. बोलून निश्चय कधी करतो आपण, तर जेव्हा आपला साखरपुडा होतो तेव्हा, म्हणजे बोलणी करणे, लग्नाची पक्की बातमी करणे, याला काय म्हटलं जातं, वाङ्निश्चय. म्हणजे तुमची जेव्हा एंगेजमेंट असेल ना, तेव्हा तुम्ही लिहू शकता माझं वाङ्निश्चय आहे म्हणून. ठीक आहे, काही अडचण नाही. या ठिकाणी बघा तुम्हाला काय दिसेल, इथे अंग आहे आणि इथे न आहे. इथे तुम्हाला दिसताना ई दिसतंय, पण ई हा व्यंजनाच्या नंतर येतो, त्याच्यामुळे जर का दोन्ही अनुनासिक आले असतील तर हा अनुनासिक व्यंजन संधी आहे, पहिल्यांदा लक्षात ठेवा. ठीक आहे. अनुनासिक व्यंजन संधी आहे हे आपल्याला कळालं. आता आपण पुढे बघूया, याची फोड करा म्हटलं. इथे अनुनासिक आलं ना, तर इथे अनुनासिक हा मृदुवर्ण देतो, तर मला पहिलं घ्यायचंय. मग पहिलं कुठे आहे, वाक. वाक अधिक निश्चय. ठीक आहे, असं घ्यायचं. म्हणजे इथे तिसरं आलं असेल तरी पहिला वर्ण घ्या, इथे अनुनासिक आलं तरी पहिला वर्ण घ्यायचं फोड करत असताना. एवढं सोपं आहे. आणि आता इथून इथे कसं जायचं बघा, इथे बघायचं कोण आहे, इथे अनुनासिक आहे ना, तर याच्यावर अनुनासिक घ्या. याच्यावर अनुनासिक कुठला आहे, हा अंग. काय झालं, वाङ्निश्चय. असं एवढं सोपं आहे ते. पुढचा प्रश्न बघा, पुढील विधाने वाचा आणि योग्य पर्याय निवडा. आता बघा योग्य निवडायचं, तुम्हाला निवडायचं काय, योग्य. बघू आपण. एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला विसर्ग आणि दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असेल तर विसर्ग संधी म्हणतात. अगदी बरोबर आहे. एकमेकांशेजारी वर्ण जर ने जोडले असतील, आता ने म्हणजे कशाने, तर ने जोडले असतील तर स्वर संधी म्हणतात. म्हणजे इथे पाहिजे होतं स्वराने जोडले असतील. ठीक आहे, तर हा पर्याय बरोबर झाला असता, पण हा थोडक्यात बरोबर नाही, म्हणजे ही चूक आपण म्हणूया. जवळजवळ येणाऱ्या वर्णांपैकी दोन्ही वर्ण व्यंजने, दुसरा वर्ण स्वर, म्हणजे पहिला वर्ण व्यंजन दुसरा स्वर किंवा व्यंजन असेल तर त्याला व्यंजन संधी असं म्हणतात. अगदी बरोबर आहे. म्हणजे मला उत्तर पाहिजे एसी बरोबर, तर एसी बरोबर तर पर्याय नाहीये. मग अशा वेळी तुम्हाला एक कळालं असेल की पहिली व्याख्या आहे विसर्ग संधीची, दुसरी आहे स्वर संधीची, तिसरी व्यंजन संधीची. वरीलपैकी सर्व पर्याय असं तुम्ही उत्तर निवडायला पाहिजे. ठीक आहे. पण एमपीएससीने पहिल्यांदा हे उत्तर दिलं होतं, मग त्याच्यानंतर त्यांच्या निदर्शनास आलं की आपल्याकडे स्वर हा शब्द टाकायचा राहिला, विद्यार्थी कन्फ्युज झाले, ऑब्जेक्शन घेतलं आणि म्हणून हा प्रश्न रद्द करण्यात आलेला आहे. ठीक आहे. पुढचा आपण प्रश्न बघूया काय विचारले, तर जोड्या लावरचे प्रश्न आहे, सोपा आहे. महिला अधिक आश्रम, बरोबर. इथे आपलंच आ असणार आहे. आपलंच आ म्हणजे कोणती संधी, तर ही झाली स्वरसंधी, सजातीय. ठीक आहे. तुम्ही असं न लिहिता आपण सोपं लिहायचं, लवकर कळेल आपल्याला. व्यंजन संधी कुठली आहे बघा, इथे पण व्यंजन संधी आहे, इथे पण व्यंजन संधी आहे. मग अनुनासिक पर्याय बघा इथे, तर अनुनासिक मध्ये काय लिहिणार आपण, 3. व्यंजन संधी मग काय झालं, त ची व्यंजन संधी 4. त्याच्यानंतर पूर्वरूप म्हणजे काय, पहिला वर्ण काय बघा, नदी अधिक आत आहे ना, तर
तर नदीतलाही कायम आहे, आत निघून गेलं त्याला म्हणायचं पूर्वरूप संधी. त्याच्यानंतर स्वर संधी, महिला अधिक आश्रम, सजातीय स्वर संधी. आपलं उत्तर काय आलं? 4 3 2 आणि 1. मग 4 3 2 आणि 1. ठीक आहे, मग आपलं उत्तर काय असेल बघा, तर आपलं उत्तर आलं 2 नंबर उत्तर आलं. ठीक आहे, तर या पद्धतीनं आपण काय बघितलं बघा, तर या पद्धतीनं आपण हे शब्द पाहिले ज्याचं आपलं उत्तर आलेलं होतं. पुढचा शब्द बघा, मग खालील शब्दातील व्याकरण संधीचे काही प्रकार दिलेले आहेत ते तुम्हाला ओळखायचे आहेत. तर जर प्रकार ओळखा म्हटलं तर तुम्हाला त्या ट्रिक्स माहित असल्या पाहिजे की कोणत्या नियमामध्ये काय येतं. तर बघा सजातीयमध्ये काय येतं बघा, चिन्ह बघा, एक काना येणार, दीर्घ वेलांटी येणार, म्हणजे दीर्घ स्वर येतात ना, दीर्घ उकार येणार आणि हा असा दीर्घ रुकार येणार. गुणादेशमध्ये काय येतं? एक मात्रा येतं, एक मात्रा आणि काना येतं. वृद्धादेशमध्ये काय येतात? 2 मात्रा काना किंवा 2 मात्रा येतात. ठीक आहे, यनादेशमध्ये काय येतं? तर य र ल व येतं. बस आता एवढंच बघायचे ना. आता प्रीती अधिक अर्थ, प्रीत्यर्थ म्हणजे य आला आहे तर हा यनादेश आहे, म्हणजे 1 नंबर उत्तर असेल. वृद्धादेश मध्ये तुम्हाला काय सांगितलं? 2 मात्रा आणि एवढं जरी पाठ केलं तरी तुमची स्वरसंधी संपली. आता पुढचं वृद्धादेश आपण बघितलं तर 1 मात्रा काय पाहिजे? 2 मात्रा पाहिजे. 2 मात्रा सदा अधिक सदैव. ठीक आहे, इथे 2. गुणादेश मध्ये काय सांगितलं? 1 मात्रा किंवा 1 मात्रा आणि काना. कुठे दिसते तुम्हाला? गणेश 1 मात्रा, माझं उत्तर असेल इथे 4. आणि दीर्घ स्वर कुठे आहे? तर दीर्घ महिला अधिक आश्रम इथे काना दिसतंय, म्हणजे माझं उत्तर असेल 1 2 3. क्लिअर? मग तुम्हाला बघून सुद्धा सांगता आलं पाहिजे की अशा पद्धतीने तुम्हाला सगळेच नियम आठवण करण्याची गरज नाहीये. म्हणजे असं झालं मग तसं झालं मग त्याचं ते झालं, नुसतं चिन्ह जरी तुम्हाला माहिती असेल तरी तुम्हाला लगेच कळणार. ठीक आहे, आता आपण बघूया यांची फोड करून बघूया. तर प्रीत्यर्थ म्हणजे काय? तर बघा हा प्रीती शब्द असा होता आणि पुढे अर्थ आहे ना, प्रीती अधिक अर्थ. बघा हा शब्द सदा आहे ना, सदा सर्वदा योग तुझा घडावा अधिक एव काय तयार झालं? सदैव. आता हा शब्द काय असेल बघा, तर महिला, महिला मध्ये काय असेल? आ आणि पुढे असेल आश्रम, तर आश्रम मध्ये काय असणार आहे? आ. गणेश बघा, आताच मी तुम्हाला सांगितलं गण अधिक काय असणार आहे? ईश, ईश मधला हा नेहमी दीर्घ असेल गणेश. आपलं सी. बाकीचे नियम तुम्हाला माहिती आहेत. आता आपण उत्तर बघूया. माझं उत्तर काय आलं? 3 4 2 आणि 1. इथे असेल 3 4 2 आणि 1, तर माझं उत्तर आहे 3 4 2 आणि 1, 3 नंबर. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, 3 शब्द दिले आहेत. आता थोडं वेगळ्या पद्धतीचा हा प्रश्न आहे, बदलत्या स्वरूपानुसार. तुम्हाला परफेक्ट त्या मी सांगितलेल्या पद्धतीनुसार माहिती असायला पाहिजे. ठीक आहे, कारण आपण प्रत्येक ठिकाणी नियम वापरू शकत नाही. तर बघा स्वरसंधी असलेल्या शब्दांचं गट म्हणते, तर आपण बघूया. प्रीत्यर्थ तर आहे, प्रति अधिक एक, प्रत्येक, इथे सुद्धा य तयार झालंय म्हणजे यनादेश स्वरसंधी आहे. परंतु मित्रांनो सदाचार याच्यामध्ये हा द आलेला आहे. कोण आलाय? द. मग आता इथे संधी कोणती आहे बघा? तिसरा वर्ण आलाय, म्हणजे तृतीय व्यंजन संधी आहे, म्हणून हा पर्याय कॅन्सल होतोय. बरोबर, म्हणजे इथे व्यंजन संधी आहे, तृतीय व्यंजन संधी, सत अधिक आचार. व्यंजन संधी असलेल्या शब्दांचा गट म्हणते. विपद काल व्यंजन संधी आहे. शास्त्र ट पहिला आलंय, प्रथम व्यंजन संधी. आचादिक आदी आचादी ही व्यंजन संधी आहे. ठीक आहे, मग कोणती आहे बघा, तर पहिलं व्यंजन आलंय प्रथम व्यंजन संधी, पहिलं आलंय प्रथम व्यंजन संधी, ज आला आहे, मग तिसरं आलंय तृतीय व्यंजन संधी. विसर्ग संधी असलेल्या शब्दांचा गट बघा, इथे ओ आहे, इथे पण ओ आहे आणि इथे पण ओ आहे. आता ओच्या पुढचे शब्द अर्थपूर्ण आहेत का तेवढंच बघायचं तुम्हाला. बरोबर, आणि ऊची गरज आहे का तेवढंच बघायचं. बघा धन हा शब्द अर्थपूर्ण आहे, रंजन हा शब्द अर्थपूर्ण, याला ऊची गरज नाहीये. अधोवदन, हा वदन म्हणजे मुख होतं, हा वदन शब्द अर्थपूर्ण आहे, मला इथे ऊची गरज नाहीये, म्हणजे ही विसर्ग संधीची उदाहरणे आहेत. बरोबर, आपल्याला करायचं काय? विसर्ग संधी असतील तर ह्याला काढायचं आणि हा बिंदू टाकायचे 2 झाले. बरोबर, म्हणजे माझं उत्तर काय असणार आहे? तर BC बरोबर असेल. तर BC बरोबर कुठे आहे? 3 नंबर मध्ये उत्तर असेल. म्हणजे इथे संधी कोणती आहे? ते विसर्ग उकार संधी. पुढचा आपण प्रश्न बघूया. सज्जन, जर का डबल जे आलं असेल तर त ची संधी असते. मग आपण काय करूया? सत अधिक जन, सज्जन, म्हणजे संधी कोणती आली? त ची व्यंजन संधी, म्हणजे इथे व्यंजन संधी आहे, तर व्यंजन संधी कुठे आहे? 2 नंबरला पर्याय आहे. धनुर्वाद बघा, जर रफार बिफार असं काय दिसलं या र ला वगैरे काढायचे नाही, याच्या मागच्या अक्षराच्या पुढे तुम्ही काय देणार? 2 बिंदू देणार, म्हणजे विसर्गाचा र झालाय तिथे, म्हणजे त्याला विसर्ग रकार संधी असं म्हटलं जातं. ठीक आहे, मग आपण बघूया धनु अधिक वाद, धनुर्वाद कुठे दिसतं? तर हा धनु अधिक वाद, धनुर्वाद 1 नंबर पर्याय आहे. सोपा आहे, म्हणजे विसर्गाचा र झालाय त्याला काय म्हणायचं? विसर्ग रकार संधी असं म्हणतात. ठीक आहे, सेम प्रश्न बघा, इथे गुण अर्थपूर्ण आहे, ओ आहे, इथे ओ दिसतंय, इथे ओ दिसतंय. या ठिकाणी बघा बल आहे, या ठिकाणी रम आहे, नंतर हा गुण, हे अर्थपूर्ण शब्द आहेत. ठीक आहे, मग अर्थपूर्ण आहे तर आपण काय करणार? हे ओला करणार आणि 2 बिंदू देणार. मला इथे पुढे उची गरज, उगुण होणार का? उरम होणार का? उबल होणार का? नाही. मग या ठिकाणी ही संधी कुठली असेल? तर विसर्ग संधी आहे. नुसतं बघून तुम्ही ओळखू शकता असं मी तुम्हाला सांगतोय. आता पुढचा शब्द बघालोय, भारी विचारलंय. अनुरूप, अनुसार यासारखे शब्द जोडत असताना मागील शब्दांचे समानुरूप होऊन नंतर मग कोणती संधी होते? तर आपण लावून बघूया अनुरूप आणि अनुसार यासारखे शब्द. तर आपल्याकडे एक शब्द आहे बघा, पद्धत नावाचा शब्द आहे. कोणता शब्द आहे? पद्धत. ठीक आहे, आता याला मला अनुरूप लावायचं आहे किंवा अनुसार लावायचं आहे. काय लावायचं आहे? अनुसार. तर आपण काय करूया, आपल्याकडे हा मूळ शब्द आहे, याचा आपल्याला सामान्य रूप करायचं म्हणते. काय करायचंय? सामान्य रूप, मागील शब्द जोडताना सामान्य रूप करायचं आहे. तर पद्धतला काही बी लावून बघा, विभक्ती प्रत्यय लावा किंवा शब्द गेला,
पद्धतीला, पद्धतीने, पद्धतीचे, पद्धतीसाठी, म्हणजे याचं सामान्य रूप काय झालं? पद्धती. बरोबर. मग आता याचं सामान्य रूप झालं पद्धती. काय झालं इथे? पद्धती सामान्य रूप झालं. आणि याला आता आपल्याला लावायचंय अनुसार. काय लावायचंय? अनुसार. ठीक आहे. आता काय होणार बघा, तर सामान्य रूप झालं आणि त्याच्यानंतर कोणतं होणार? एक तर पूर्वरूप होणार किंवा पररूप होणार. तर पद्धतीतला हा ई कायम राहतो आणि हा अ निघून जातो. मग आता हा शब्द कसा तयार होतो बघा, तर पद्धतीनुसार होतं. पद्धतीनुसार किंवा रूप असं. म्हणजे या ठिकाणी आपली संधी पूर्वरूप झालेली आहे. हा प्रश्न PSI 17ला विचारला आहे. म्हणजे माझं उत्तर काय असणार आहे? ते 1 नंबरचं उत्तर असेल. ठीक आहे. पुढचा आपण प्रश्न बघूया निष्पाप. तुम्हाला काय सांगितलं बघा, जर का उष्मेपैकी 3 कुठलेही एक आलं तर तो श काढायचे आणि 2 बिंदू द्यायचे. हा बघा, हा श काढा आणि इथे 2 बिंदू द्या. मग आता या ठिकाणी नि अधिक पाप निष्पाप झाली ना संधी. जास्त डोकं लावायची गरज नाही. आता हा प्रश्न बघायला भारी आहे. आता इथे ओ दिसतंय तुम्हाला, आत्म आहे का असं? तर याच्या ओकारच्या पलीकडचे शब्द बाहेर काढायचे. म्हणजे इथे नती बाहेर काढलं मी. काय काढला? नती. हा नती काही मला अर्थपूर्ण वाटत नाही, म्हणून मी इथे ऊची मला गरज आहे. उन्नती हा शब्द बसतो. मग जिथे इथे ऊ बसणार तर मग याचं काय करायचं? याचा ऊ करायचा ओकारचा. हा ऊ झाला. आणि मग या ठिकाणी हा आत्मा आहे तसं करायचं आहे ना. आत्म. मग आत्म अधिक उन्नती आपलं सु स्वरस्वर आले, स्वरसंधी झाली. मग या ठिकाणी मला आता बघायची गरज नाही. या ठिकाणी स्वरसंधी आहे. शीत अधिक उष्ण, शीतोष्ण. तर संधी कोणती असेल? स्वरसंधी. कोणती स्वरसंधी आहे? तर विजातीय स्वरसंधी आहे. स्वरसंधी हा पर्याय तुमचा 1 नंबरला आहे बघा. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा काय विचारलाय. तर ह्या अशा पद्धतीनं फक्त जोड्या लावा. त्याचं पॅटर्न चेंज केलाय. तर या ठिकाणी बघा पुढे काही शब्द आहे. महिला आश्रम. महिला अधिक आश्रम आ प्लस आ हाच इथे पर्याय. इथे आ प्लस आहे, अ प्लस आहे, अ प्लस आ आहे. सूर्य अधिक अस्त अ प्लस आहे. विद्या अधिक अर्थी आ प्लस आहे. देव अधिक आलय अ प्लस आहे. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता शब्द कोणत्या संधीचे आहे ते आपल्याला बघायचं आहे. त्या ठिकाणी बघा घर अधिक, घर मध्ये काय असेल? अ. ई मध्ये काय असेल? ई. यातला हा अ निघून गेला. ई कायम आहे, म्हणजे दुसरा वर्ण कायम आहे. या ठिकाणी पररूप संधी असेल. उत्तर असेल 3. 1 अधिक 1 याच्यामधला हा अ निघून गेलाय आणि हा ए कायम आहे. हा दुसरा वर्ण कायम आहे, म्हणून त्याला पररूप संधी असं म्हटलं जातं. पुढचा आपण शब्द बघूया. खालील मराठी व्याकरणातील संधीचे काही प्रकार व त्यांची उदाहरणे दिली आहेत. त्यांचे तुम्हाला जोड्या लावायच्या आहेत. बघा, जोड्या लावायला सोपं असतं. या ठिकाणी बघा तुम्हाला काय सांगितलं, हा श दिसला का? तर हे श स याला काढायचं आणि 2 बिंदू द्यायचे. म्हणजे ही संधी विसर्ग संधी आहे. ठीक आहे. आता विसर्ग संधी कुठे दिलाय? ह्या इथे दिला आहे. म्हणजे असं नाही लिहिता, मी तुम्हाला असं लिहून देतो, जोड्या लावताना सोपं जातं. या ठिकाणी तुम्हाला 4 नंबर उत्तर दिसेल. पुढचं बघा, सजातीयमध्ये काय सांगितलं तुम्हाला? एक काना येणार, दीर्घ वेलांटी, दीर्घ उकार असं. या ठिकाणी बघा आपण बघूया, सार अधिक असार, सारासार. उत्तर काय आहे? 3 नंबर. नंतर पुढे असेल बघा व्यंजन संधी. तर व्यंजन संधी बघा, सच्चिदानंद इथे व्यंजन संधी तुम्हाला दिसते. बरोबर. आता व्यंजन संधीमध्ये मग उत्तर असेल 1 नंबर. कोणती संधी आहे? 2 संधी आहेत बघा. इथे डबल च पण दिसतंय आणि इथे द पण दिसतंय. म्हणजे इथे त ची संधी पण आहे आणि तृतीय व्यंजन संधी पण आहे. ठीक आहे. पुढे बघा पूर्वरूप. खिडकी अधिक आ, तर खिडकीतला ई कायम आहे आणि आ निघून गेला दुसरा वर्ण, म्हणजे ही पूर्वरूप संधी आहे. 2 नंबर उत्तर. आता असा पर्याय कुठे आपण बघूया, तर 3 4 1 2. तर 3 4 1 आणि 2 पर्याय क्रमांक 1 माझं उत्तर आहे. ठीक आहे. पुढचा आपण शब्द बघूया. खोलय सोपा आहे बघा. विपत्काल शब्द दिलाय ना, तर ह्या शब्दाला बघायचं. काय दिसतं तुम्हाला? त दिसतंय. काय दिसतंय? त. आता जोडाक्षरामध्ये जर पहिला वर्ण जर का प्रथम व्यंजन आलं असेल तर प्रथम व्यंजन संधी आहे. एवढं तर सोपं आहे. मग इथे प्रथम व्यंजन संधी आहे, त्याची फोड करा असं म्हटलंय. तर आता जर का इथे पहिला आलं तर कोणता वर्ण घेणार मी? तिसरा ना, विपद घेणार. मग विपद अधिक काल कुठे आहे? इथे. ठीक आहे. अशी फोड आहे. सोपं आहे. पूर्वरूप संधी बघा. पूर्व म्हणजे पहिला वर्ण कायम. तर आपण बघूया खिडकी अधिक आत ही पूर्वरूप संधी आहे. खिडकीतलाही कायम आहे, आतमधला निघून गेलाय. घा मध्ये ओढे दुसरा वर्ण कायम आहे. इथे पररूप संधी आहे. कोणती संधी आहे? पररूप. आता बघा तुम्हाला सांगितलं, जर का ससास वगैरे उष्मे दिसले याला काढायचं आणि या ठिकाणी 2 बिंदू द्यायचे. मन अधिक ताप, नि अधिक तेज, निस्ते. तर ही आहे विसर्ग संधी. विसर्गाचा स झालाय म्हणून त्याला विसर्ग स संधी असं म्हटलं जातं. ठीक आहे. एवढी सोपी संधी आहे. पुढचं बघा, मन्वंतर वारंवार आपण बघतोय. तर इथे व तयार झालंय, म्हणजे इथे येणारी संधी आहे. मग आपण काय करू, हा व कसा तयार झालाय ते आपण बघूया. या ठिकाणी उ पासून व तयार होतो, म्हणजे मनू अधिक अंतर. तर हा मनू अधिक अंतर असं तुम्हाला इथे पर्याय दिसेल. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, विसर्ग संधी नसलेला पर्याय ओळखून दाखवाच. ठीक आहे. सोपं आहे बघा. त्या ठिकाणी तुम्हाला स स स दिसतंय ना, मग ही विसर्ग संधी आहे. मग कोणती नाहीये? तर चौथी नाहीये. बरोबर. याला काढायचं 2 बिंदू द्यायचे, संपला विषय. आणि या ठिकाणी नाही अधिक असा संधी कोणती आहे? नाही मध्ये ई आहे, असा मध्ये अ. तर यातला हा ई कायम आहे, म्हणजे याला पूर्वरूप संधी असं म्हणतात. भाषा अधिक अंतर्गत बघा, भाषामध्ये आ आहे, अंतर्गत मध्ये अ आहे. आ प्लस अ काय होतं? आच होणार. मग भाषांतर्गत उत्तर असेल आपलं 3. पुढचा शब्द बघा काय दिलंय, व्यंजन संधीचे उदाहरण ओळखा. तर व्यंजन संधीमध्ये तुम्हाला सांगितलं होतं बघा काय असेल, तपोवर्त. हा वर अर्थपूर्ण शब्द आहे, यातला ओ काढायचा आणि हा तपह अधिक वर. तर ही कोणती संधी झाली? विसर्ग उकार संधी झाली. ही विसर्ग आहे, म्हणजे हा पर्याय नसेल. दु अधिक आत्मा, दुरात्मा. हा र काढायचा
आणि इथे दुह असं करायचं, मग दु अधिक आत्मा असा हा शब्द तयार झाला. तर विसर्ग कोणती संधी आहे? रकार संधी आहे, म्हणजे हा सुद्धा पर्याय नसेल. मग चित अधिक आनंद चिदानंद, बघा इथे तिसरा वर्ण आलेला आहे, तिसरा वर्ण आहे ना, मग तृतीय व्यंजन संधी आहे. मग काय करणार आपण? हा तिसरा आला तर आपण पहिलं घेणार. आता पहिलं कोणतं आहे? चित्त अधिक आनंद असा हा आपल्याला शब्द दिसेल. ठीक आहे, मग आपलं उत्तर काय असेल बघा. चित्त अधिक आनंद चिदानंद ही व्यंजन संधी आहे, तृतीय व्यंजन संधी, म्हणजे माझं उत्तर असेल फक्त अ बरोबर. ठीक आहे, पुढचा आपण शब्द बघूया. आता हे लय सोपं आहे बघा ओळखायला. काय दिलंय? व्यंजन संधीची उदाहरणे ओळखा असा प्रश्न दिला आहे. व्यंजन संधी म्हटल्यानंतर बघा इथे पहिल्या वर्णाचा पाय मोडलेला पाहिजे. इथे व्यंजन संधी आहे, इथे पहिल्या वर्णाचा पाय मोडला आहे, व्यंजन संधी आहे, आणि इथे दोन बिंदू दिसतात म्हणजे हे विसर्ग संधी आहे. एवढं सोपं आहे. म्हणजे माझं उत्तर काय असेल? अ आणि ड बरोबर. अ आणि ड बरोबर पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. ठीक आहे, आता आपण बघूया प्रत्येकाचे विश्लेषण करून आपण की खोलात जाऊन आपण बघूया. तेव्हा पृथक अधिक करण, इथे कठोर वर्ण आलं तर याच्या वर्गातला पहिला कठोर घ्यायचा. पृथक्करण हा तुम्हाला सुद्धा मध्ये विचारतात. इथे प्रथम व्यंजन संधी आहे. कोणती संधी? प्रथम व्यंजन संधी. ठीक आहे, रज अधिक गुण, पुढे कोण आलाय? मृदू वर्ण, आणि विसर्गाच्या मागे अ आहे ते विसर्गाचा उ होणार, आणि असा ओ रजोगुण, तर विसर्ग उकार संधी आहे. कोणती संधी आहे? विसर्ग उकार संधी. मन अधिक रम, तर पुढे हा र मृदू वर्ण आहे आणि मागे अ असेल तर विसर्गाचा उ होतो, मागे ल मध्ये दोन मिसळ त्याचा ओ होतो, आणि इथे सुद्धा विसर्ग उकार संधी आहे. मृत अधिक षटक, जर का तच्या पुढे हा श आला तर या त चा हा च होतो आणि ह्या श चा हा छ होतो, आहे ना. तर त ची व्यंजन संधी आहे, इथे दोन बदल होतात, म्हणजे त ची व्यंजन संधी आहे असं आपल्याला कळायला पाहिजे पटकन. पुढचं बघा, जेव्हा दोन वर्णांची संधी होऊन, बघा हा प्रश्न भारी आहे. दोन वर्णांची संधी होऊन पहिला वर्ण व्यंजन असेल, पहिला वर्ण काय असेल? व्यंजन, तर त्याला कोणती संधी असं म्हणणार? तर पहिला वर्ण जर का व्यंजन असेल त्याला व्यंजन संधी असं म्हणतात, आणि व्यंजन संधीला दुसरं नाव हलसंधी असं सुद्धा आहे. म्हणजे दोन दोन पर्याय तुम्हाला निवडायचे आहेत. तर फक्त ब बरोबर सुद्धा आहे बरं का यावं इथे, पण फक्त ब बरोबर नाही, तर ब आणि क बरोबर, तर ब आणि क बरोबर असं उत्तर इथे दोन मध्ये आहे. आता तुम्हाला असं विचारलं असतं की स्वरसंधीला काय म्हणतात, किंवा एखादा सूर्योदय नावाचा शब्द दिला असता आणि म्हटलं असतं की या संधीला कोणती संधी म्हणतात, तर स्वरसंधीला अच संधी असं नाव आहे, हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. त्यालाच विवृत्त संधी असं म्हटलं जातं. सजातीय जोड्यांपैकी दोन स्वर एकमेकांसमोर आले असतील तर त्याला काय म्हणतात? तर मी तुम्हाला सांगितलं सजातीय स्वर जर का आले तर सजातीय स्वरसंधी, सवर्ण स्वरसंधी, दीर्घत्व स्वरसंधी, दीर्घादेश स्वरसंधी. आपलं उत्तर असेल 2. पुढचं बघा, सज्जन डबल ज आला तर हा एक ज काढायचा आणि असं त करायचं, मग सत अधिक जन, त ची व्यंजन संधी आहे, म्हणजे माझं उत्तर असेल व्यंजन संधी 4 नंबरचा पर्याय. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा काय विचारला आहे. प्रित्यर्थ आपण बघितला. आता आपल्याला माहिती आहे प्रीती अधिक अर्थ असं होतंय. ठीक आहे, कारण या ठिकाणी य तयार झाला आहे, हा प्रिय आहे तसा घ्यायचा, आणि त्याच्यानंतर हा जो ती असेल प्रीती, तर आपण हा प्रीती शब्द असा घेतला, अधिक अर्थ काय तयार होणार? प्रित्यर्थ शब्द तयार होणार. ठीक आहे, पण आपल्याला बघा प्री दीर्घ पाहिजे, इथे प्री चुकवला आहे, इथे प्री चुकवला, यापैकी नाही असं येणार नाही. पण या ठिकाणी प्री बरोबर आहे, मात्र ती चुकवलाय, पण हा शब्द पूर्णपणे चुकीचा नाहीये. तर मराठी देताना तो दीर्घ लिहिला जातो, त्याच्यामुळे उत्तर 3 दिले एमपीएससीने. पण खऱ्या अर्थाने प्रित्यर्थाची फोड ही अशी आहे, बरोबर, आणि याच्यात काही बदल करण्यासारखं कॅन्सल करण्यासारखं नाहीये. हा तुम्ही ना सर यापैकी नाही असा पण पर्याय आहे, बरोबर, परंतु या ठिकाणी यापैकी नाही असं उत्तर नसेल, कारण हा शब्द मराठीत येत असताना संस्कृत शब्द इकारांत उकारांत हे कसे लिहितो आपण? दीर्घांत लिहितो अंत्य शब्द. ठीक आहे, त्याच्यामुळे आपलं उत्तर हे 3 असेल. पुढचं बघा 67 नंबरचा प्रश्न. लगेच तुम्हाला इथे वधू अधिक आगमन दिला आहे, तर वधू मध्ये काय बघा, हा संस्कृत शब्द आहे, हा असा दीर्घच लिहिला जातो. ठीक आहे, मग या उपासन मला काय तयार करायचं? व, तर हा व घेतला, हा ध घेतला अर्धा, आणि उपासन हा व तयार केला, याच्यात मध्ये आ टाकायचं, वधवा गमन तयार झालं, म्हणजे उच व झालं ना, वधवा गमन. या ठिकाणी काय तयार होणार बघा, तर उपासन व तयार झालं तर याला यनादेश असं म्हणायचं. काय म्हणायचं? यनादेश असं म्हणा. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला फोड शब्द विचारायचं, वधवागमन असा पर्याय क्रमांक 3 मध्ये उत्तर आहे. ठीक आहे, पुढचं बघा, या ठिकाणी बघा विसर्ग उकार विचारलंय. आता उकार विसर्गाचा उ झालाय तर तो मागील अ मध्ये जाणार आणि त्याचा ओ तयार होणार, तर तुम्ही फक्त ओकारयुक्त शब्द बघायचं आणि पुढचा शब्द अर्थपूर्ण पाहिजे, मी ते तुम्हाला सांगितलंय. या ठिकाणी बघा यशोधन आहे ना, हे उकार संधी आहे, बरोबर. आता हे कसं लक्षात ठेवायचं? हा धन शब्द बाहेर काढायचा, अर्थपूर्ण आहे. मला इथे उधनची गरज आहे का? नाही. तुम्ही काय करणार? हा ओ काढणार आणि इथे दोन बिंदू देणार. काय तयार झालं? यशः अधिक धन, झाली संधी. जर का मला पुढे उची गरज राहिली असते, जसं का आत्मधिक उन्नती, तर नतीच्या पुढे उची गरज आहे, आत्म उन्नती आहे ना, मग या ठिकाणी ती उकार संधी नाहीये, विसर्ग उकार संधी नाहीये, तर तिथे विजातीय संधी आहे. असं आपल्याला दोघातील फरक माहिती असायला पाहिजे, कारण ओ हा स्वर दोन ठिकाणी येतो, एक स्वर संधीमध्ये आणि दुसरं विसर्ग संधीमध्ये. ह्या दोघातील फरक कसा लक्षात ठेवायचे ते मी तुम्हाला शॉर्टकट मध्ये सांगितले, कारण आधी तुम्हाला एक शब्द द्यायचे, आता तुम्हाला शब्दांचे प्रमाण वाढवण्यात आलेले आहेत आणि तुम्हाला फक्त शब्द बघून ओळखता आलं पाहिजे. ठीक आहे, तर या ठिकाणी आपले उत्तर असेल. मग बाकीचं काय बघा, हा डबल ला आला, डबल ज आला आणि च च वगैरे आलं, म्हणजे ही त ची संधी आहे. कसं बघा, हा जिथे द्वित्व दिसला ना, तर याला उतू आलं, उत अधिक लंघन असं करा, संपली संधी.
म्हणजे लचं काय करणार त, सेम डबल जे आलं त्याचं त करा ना, स त अधिक काय होणार आहे जन, काय तयार झालं सज्जन तयार झालं, झाला विषय. त्याच्यानंतर बघा इथे उत अधिक छेद, उत अधिक छेद तयार होणार, मग तच्या पुढे च च येतं ना, मग हा जो च असेल त्याचं काय करायचं उतू आलं, हा उत संस्कृत उपसर्ग आहे आणि पुढे काय असणार आहे छेद, उच्छेद तयार झालं. ठीक आहे, त ची संधी आहे. तर बाकी ठिकाणी त च्या संधीतले शब्द टाकलेले आहेत. आता हा शब्द बघा लय भारी विचारलाय प्रश्न, एमपीएससी 19 चा डिझर्व करतो त्या मार्क्ससाठी. ठीक आहे, विसर्ग संधी म्हटलंय ना, तर या ठिकाणी बघा आपल्याला फक्त ओळखायचं, फक्त कोणताही नियम वापरायचा नाही. या ठिकाणी बघा हा तिसरा वर्ण आलाय, तृतीय व्यंजन संधी डबल जे आलाय व्यंजन संधी आहे, विसर्ग आहे का नाही, कट करा पहिल्यांदा. या ठिकाणी बघा सूर्यास्त, सूर्य काना आला आहे, इथे काना आला आहे, तर ही सजातीय स्वर संधी आहे, विसर्ग नाहीये. ठीक आहे, दुसरं बघा त्याच्यानंतर इथे आपल्याला दिसतं बघा या ठिकाणी सज्जन मिक्स केलंय, तर त्याच्यामुळे हाही पर्याय गेला. आता या ठिकाणी बघा मनोबल दिसते तुम्हाला, तर हा बल शब्द बाहेर काढा, आणि मग बल काढल्यानंतर उची गरज आहे का नाहीये, मग काय करणार मी इथे बिंदू देणार ओच्या ठिकाणी, आणि मनह अधिक बल झालंय. आता बा इथे नि अधिक आधार होतं, मग हा र तयार होता, आता र कुठे होतो बघा, तर र हा विसर्गापासून तयार होतो, आणि जर पुढे स्वर आला त्याच्यात मिसळतो, आणि पुढे व्यंजन आलं तर वर जाऊन काय तयार होते त्याची रफार तयार होतो, हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. ठीक आहे, मग या ठिकाणी र तयार झालंय, तर काय करणार हा र बाहेर काढणार, तर र मी बाहेर काढला असा, आणि हा जो काही स्वर याच्यात मिक्स झाला आहे तर त्याचा मी स्वर मध्ये कन्वर्ट करणार, तर आधार असा सुद्धा तुम्हाला तयार होताना दिसेल, निअधिक आधार निराधार, कळालं असं. मग आता या ठिकाणी विचारलंय की कोणती संधी विसर्ग संधी आहे. ठीक आहे, बघा किती बारीक प्रश्न आहे. तर या ठिकाणी माझं उत्तर असेल फक्त क बरोबर. बरोबर, मग फक्त क बरोबर कुठे दिले बघा, तर फक्त क बरोबर या इथे दिले, 2 नंबर उत्तर आहे. बरोबर, विसर्ग संधीचे उदाहरण ओळखा. आता जर का एखाद्या कार्यकर्त्याला हा सज्जन माहिती नसेल, हे माहित नसेल, तो नियम बघत बसणार, हेही बरं वाटतं तेही बरं वाटतं, असं होत नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला फक्त ओळखाओळखीचा कार्यक्रम आहे, प्रश्न पण तिथे असतं, उत्तर पण तिथे असतं, आणि तुम्हाला फक्त ओळखता आलं पाहिजे. पुढचा आपण प्रश्न बघूया काय विचारलंय. तर हा प्रश्न बघा, हा डिपार्टमेंटल पीएसआयचा आहे. या प्रश्नामुळे बऱ्याच लोकांचं वाटोळ झालं, बिचारे पोलीस मित्र पीएसआय होऊ शकले नाही, म्हणजे क्वालिफाय होऊ शकले नाही प्रिलिमला. तर बघा इथे विचारलंय कोणती संधी योग्य आहे. तर मित्रांनो हा मनः कामना शब्द अगदी बरोबर आहे. ठीक आहे, पण एमपीएससीने आपण जे व्यवहारामध्ये वापरतोय हा मनोकामना शब्द दिलाय, 2 नंबरचं उत्तर दिलंय एमपीएससीने. ठीक आहे, जर का तुम्ही शुद्ध अशुद्ध शब्द पाहिला तर मनः अधिक कामना, इथे कोणताच नियम बसत आहे बघा, विसर्गाच्या पुढे जर का कठोर वर्ण आला असेल आणि मागे जर रसस्वर असेल तर हा विसर्ग कायमच राहतो. तुम्ही कुठेही बघा, वाळंबे सरांच्या शुद्ध शब्दामध्ये बघा तुम्हाला उत्तर हेच दिसेल, मी व्हिडिओ पण टाकलाय त्याच्यामध्ये सुद्धा हे उत्तर आहे. पण एमपीएससीने हा मनोकामना शब्द दिलाय, आपण व्यवहारामध्ये बोलताना वापरतो अपभ्रंश करून, म्हणून त्याला व्याकरणातील नियम कुठलेच बसत नाही, त्याच्यामुळे तो अपवाद म्हणून तुम्ही लक्षात ठेवा, भविष्यात आला तर आपण त्या संदर्भ पाठवूया, फायनल की नुसार सुद्धा तेच उत्तर आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा जोड्या लावाचा प्रश्न विचारलाय, तर बघा नुसतं बघून बघून तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. कसं बघायचं बघा, डबल ल डबल ज आलं, ही संधी कुठली असेल, त ची व्यंजन संधी असेल ना, या ठिकाणी अनुनासिक नाहीये, विसर्ग व्यंजन संधी, माझं उत्तर काय असेल हे. आता या ठिकाणी बघा तुम्हाला दोन्ही काय दिसतात, अनुनासिक दिसतात ना, मग इथे दोन्ही जर अनुनासिक असतील तर ही अनुनासिक संधी असेल, 1 नंबर उत्तर असेल, आहे का. आता त्याच्यानंतर स्वर संधी राहिली आपली, आणि काय राहिली विसर्ग संधी. बघा विसर्ग संधी आपण बघूया. आता बघा तुम्हाला निश्चिंत हा स दिसला, हा एक स दिसला, काय सांगितलं होतं स काढायचे, 2 बिंदू द्यायचे, संपला विषय, म्हणजे या ठिकाणी हे 2 नंबर उत्तर असेल. राहिला काय आपला स्वर संधी, तर धारा अधिक उष्ण इथे ओ आला आहे, इथे आवड आहे, खाणे अधिक आवड खानावळ, या ठिकाणी 3 नंबर उत्तर. ठीक आहे, जास्त डोकं लावायची गरज नाही, संधी आलंय की तुम्ही घाबरू नका. भरपूर विद्यार्थी संधीला घाबरतात, जर का तुम्ही आपलं लेक्चर केलं संधीमध्ये एकही प्रश्न राहणार नाही, एकदम शॉर्टकट सांगितलेत मी. मग 3 4 1 2 कुठे आहे बघा, तर 3 4 1 2 3 4 1 2 असा पर्याय नंबर 4 मध्ये उत्तर तुम्हाला दिसेल. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा काय दिला आपण बघूया. बघा 2 किंवा अधिक पदे, हा प्रश्न लय भारी आहे. 2 किंवा अधिक पदे म्हणजे शब्द वा शब्द जेव्हा एकमेकांमध्ये मिसळून जातात किंवा परस्परांना साधले जातात, म्हणजे सांधले जातात म्हणजे एकत्र केले जातात, अथवा त्यांचा संयोग होतो म्हणजे एकत्र होतं, त्याला काय म्हणतात, तर त्याला संधी असं म्हणतात. सांधणे म्हणजे संधी, म्हणजे जोडणी संयोग वाव हे त्यांनी घरी तयार केले आहे. बरोबर, मग आपलं उत्तर असेल 3 नंबर फक्त क बरोबर, एवढं सोपं आहे ते. पुढचा प्रश्न बघा, संधी ओळखा बघा, प्रजा अधिक एक के, इथे आई आला ना त्याचा आई होणार, झालं का, योग्य जोडी आहे बरोबर आहे. पुढे बघा देवी अधिक ऐश्वर्य, हे चुकलंय बघा, ई आहे ना, ई पासून हा य तयार होतो, बरोबर आहे. इथे ऐ दिलंय किंवा ये जरी असता तरी माझं इथे काय झालं असतं ऐ झालं असतं, देवैश्वर्य पाहिजे होतं, म्हणून इथे चुका आहे. ठीक आहे, पुढचा आपण रंभाधिक उरू, इथे उरू आहे ना, इथे उर्वशी आणली कुठून, आहे का, इथे रंभाच पाहिजे ना आपल्याला, उर्वशीची गरज नाही 2 2. मग आता रंभा अधिक उरू काय तयार होतं बघा, हा आय आणि उ आहे, आपलं सु काय होतं ओ, म्हणजे माझा शब्द असा तयार होतो रंभो रू, असा हा शब्द तयार होतो. मग संधी कोणती झाली असती, ही गुणाती संधी झाली असते विजातीय. मग रंभा आणि ते उर्वशी आणले त्यांनी, म्हणजे 2 2 नाही पाहिजे आपल्याला, एकच पाहिजे रंभा. ठीक आहे, मग या ठिकाणी काय झालं, गो अधिक ईश्वर गवीश्वर, अगदी बरोबर आहे. कसं बघा,
या ठिकाणी तुम्हाला ओ दिसतंय, मग ओ पासून काय तयार होतं आपण बघूया. हा, ओ पासून तयार होतं औ, हे मी तुम्हाला सांगितलं, याची फोड करायची आणि पुढे काय असेल, हा ई आहे. आता मला सांगा, या ग मधनं मी ओ काढला तर माझ्याकडे असा अर्धा ग राहतो. याच्यात हा अ टाकणार, हा जरा ग, हा ओ घ्या, याच्यात हा ई टाका, गवीश्वर. आहे का, गो अधिक ईश्वर, गवीश्वर. तर बरोबर आहे. संधी कोणती आहे? अयादी स्वरसंधी आहे. अय आय औ आव. मग उत्तर असेल माझं अ आणि क बरोबर. आता अ आणि क बरोबर आहे का? तर पर्याय क्रमांक 3 मध्ये माझं उत्तर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, दिग्विजय. हा प्रश्न लय भारी आहे. हा प्रश्न बऱ्याच लोकांचा चुकलेला आहे. बघू आपण. विचारलं काय बघा. आता तुम्ही म्हणा सर, इथे तुम्ही सांगितलं हा तिसरा आला की पहिला घ्यायचं. पहिला आहे बघा दिग्विजय. आहे ना असा पर्याय? हे उत्तर तुम्ही निवडू शकता, पण त्यांनी पोटशब्द विचारला आहे, फोड विचारली आहे की संधी विचारली ती बघा. त्यांनी विचारले शब्दाची संधी ओळखा. तर बघा, हा जो असा फोड करून देतो याला म्हणतात फोड किंवा पोट शब्द म्हणतात. आता संधी कुठे झाली बघा, हा जो क असेल ना, तर क च्या पुढे हा व आलाय, म्हणजे हा मृदुवर्ण आहे. पुढे जर मृदुवर्ण आला असेल तर क च काय होणार, ग, म्हणजे हा मृदुवर्ण घ्यायचा आपल्याला, आणि त्याच्या पुढे काय असेल, हा व आहे तसा. तर याच्या ऐवजी हे वर्ण चेंज होणे म्हणजे संधी. म्हणजे चान्स कुणाला मिळतं ते बघायचं. तुला मिळतं का, तुझा नंबर लागतो का ते बघायचं. मग हे झालं चान्स. तर याला संधी मिळाली ना, म्हणजे संधी कुठे आहे, तर याच्यात संधी आहे. मग असा पण पर्याय येते बघा. मग उत्तर एमपीएससी दिले 2. ठीक आहे. नाही तर आपल्याला वाटतं सर 4 नंबर उत्तर आहे बघा. तर या पद्धतीने तुम्हाला काय वाटतं त्याला महत्व शून्य आहे, एमपीएससी ला काय वाटतं त्याला प्रचंड महत्व आहे. म्हणजे प्रश्न कसे फिरवलात याला म्हणतात नवीन पद्धती बदललेली. कळालं का? ही अशी पद्धत असते नवीन, आणि या नवीन पद्धतीला आपण बघतो आणि एमपीएससी मध्ये आपण मराठीला लाईटली घेतो आणि आपल्याला चुकीची उत्तरे वाटतात. हा प्रश्न बघा किती फिरवलाय. भल्या भल्याला कळलं नाही ते काय कार्यक्रम चाललं. ठीक आहे. या ठिकाणी बघा, हा गवीश्वर सेम शब्द आताच मी तुम्हाला सांगितलं. तर गवीश्वर तयार कसं झालंय, अय आय औ. तर इथे बघा, इकडे बघायचं, ईश्वर आहे, गो प्लस ईश्वर आहे, ग प्लस ईश्वर तर नाहीये, गाई नाहीये तिथे, आणि गौ पण नाहीये. म्हणजे माझं उत्तर असणार आहे एक. नुसतं बघून तुम्ही ओळखणार. जर एखाद्या कार्यकर्त्याने इथून वाचायला सुरुवात केली, त्याला उभी हयात गेली तरी कार्यक्रम काढायचं नाही. बरोबर. मग आपल्याला इकडून बघा ना, तुम्ही शॉर्टकट बघा ज्याच्याकडून तुम्हाला लवकर कळेल. आता मला काहीच न बघता मी इथून कट केलं ना पर्याय, माझं उत्तर आहे हे. ठीक आहे. असे शॉर्टकट तुम्हाला कधी डेव्हलप होतील, तर जेव्हा तुम्ही हे प्रश्नपत्रिका बघाल, विश्लेषण बघाल तेव्हा. नाही इथून वाचत बसला तर कार्यक्रम संपला, आणि घाबरला तर मग तर आणखी संपलं. ठीक आहे. तुम्हाला वेळ नाही तिथे विचार करायला, बघितलं की उत्तर आलं पाहिजे. बघू आपण याचं काय कार्यक्रम चाललं. तर या ठिकाणी बघा, हा गो आहे. काय आहे, गो अधिक पुढे काय असेल, ईश्वर. काय असेल, ईश्वर. हा तयार कसं झाला सांगतो. तेच दिलं याच्यात बघा, गो प्लस ईश्वर दिला आहे. ठीक आहे. आता हा शब्द इकडे दिल्याने याची फोड उलटी दिली आहे इकडे. याच्यामध्ये काय बघा, हा ओ आहे, म्हणजे पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण, आणि पुढे काय असेल, हा ई आहे. तर आता काय झालं, ओ ची निर्मिती कशी झाली बघा, अ प्लस उ. तर अ प्लस उ इथे दिलं नाहीये, या ओ ची सरळ रचना इथे दिलेली आहे. मग अ प्लस उ आणि पुढे काय असेल, हा ई आहे. तर आपल्याला एवढं माहिती आहे की या अ आहे तसा राहतो, आणि उ पासून काय तयार होतं, व, आणि पुढे काय असेल, ई. यांनी हा औ दिलाय बघा, आणि या व चा मोडलाय पाय, आहे ना, व औ, आणि हा ई आहे तसा दिला आहे. मग आता मला सांगा, अ आणि व याच्यात ई टाकला तर काय तयार झालं, अवी तयार झालं. काय तयार झालं, अवी. तर हा अवी इथे दिलाय, आणि याचा पोट शब्द हा इथे दिला आहे. आणि याची जी संधी पोट शब्द तयार म्हणजे असा हा पोट शब्द होता, असा उलटा उलटा होत मग असा गविश्वर तयार झाला. ठीक आहे. मग आता हा अवी कसा टाकायचा बघा. तर गो मधनं मी ओ काढला हा बाहेर, तर माझ्याकडे हा अर्धा ग राहिला. ठीक आहे. मग या ग मध्ये मी काय टाकणार, हा अ. तर असा ग. हा वी मला मिळाला कशावरून, या ओ वरून आणि ह्या ई वरून. तर मी हा वी घेतला, गवी तयार झालं. मग गवी तयार झालं तर माझ्याकडे हे दोन शब्द राहिले. मग हा स्वर टाकलं, काय तयार झालं, गवीश्वर. त्याला अयादी स्वरसंधी असं म्हणतात. आणि पुढे विचारलं, याचा प्रकार पण विचारला, दाखवतो तुम्हाला. पुढचा प्रश्न बघा. इथे विचारलंय व्यंजन संधीची उदाहरणे कुठली आहेत. तर व्यंजन संधी तुम्हाला व्यंजने माहिती असलं पाहिजे. ठीक आहे. बघू आपण. इथे सदाचार कमीत कमी 10 प्रश्न आले असतील. तिसरं व्यंजन आलंय, तृतीय व्यंजन संधी आहे. मग द आलं तर त घ्यायचं, सत अधिक आचर. ठीक आहे. तृतीय व्यंजन संधी. विद्यार्थीमध्ये विद्यार्थी अर्थी हे स्वरसंधी आहे, म्हणजे हा पर्याय येणार नाही. सजातीय स्वरसंधी आहे. अब्ज बघा, जोडाक्षर दिसतं का, तिसरं आलं तर पहिलं घेणार. मग कसं घेणार, अप अधिक ज करा, झालं. म्हणजे ही आहे तृतीय व्यंजन संधी. सेम त्याच पद्धतीचं, फक्त त्याच्या पुढे हा स्वर आला होता आणि इथे व्यंजन आलंय. कुंभार, बरोबर. आता कुंभार आहे का नाही असा एक आपल्याला प्रश्न पडतो. कुंभ अधिक आर, तिथे स्वरसंधी आहे, कारण काना वगैरे आलेला आहे, त्याच्यामुळे हा पर्याय येणार नाही. माझं उत्तर काय असेल, अक बरोबर. मग अक बरोबर कुठे आहे, इथे. ठीक आहे. या पद्धतीने तुम्हाला पटकन करायला पाहिजे. पुढचा शब्द बघायला भारी विचारलंय, थापी, गुराखी आणि चोरी. तर बा, गुराख याला ई लागला आहे, थापला ई लागला आहे, थापी, चोरला ई लागला आहे. बरोबर. आता इथे विचारलं काय, संधी कोणती झाली आहे. तर ई हा शेवटचा वर्ण कायम आहे ना प्रत्यय, म्हणून त्याला म्हणायचं पररूप संधी. दुसरा वर्ण कायम आहे. जसं बघा, चोर आहे, चोर आपल्याकडे कोण आहे, चोर. चोर मध्ये अ आहे आणि पुढे लागले ई, तर हा अ निघून गेला, ई राहिलं. दुसरा वर्ण राहिलं म्हणजे त्याला काय म्हणणार, पररूप संधी ना, जास्त डोकं लावण्याची गरज नाही. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला शब्द विचारलेले आहेत.
पुढचा शब्द बघा काय विचारलंय, दिगंत बघा. तर या ठिकाणी बघा दिगंत म्हणजे तिसरा वर्ण आलाय. कोणता वर्ण आलाय? तिसरा. तृतीय व्यंजन संधी आहे, पहिल्यांदा संधी ओळखता आली पाहिजे. ठीक आहे. मग तिसराला तुम्ही तुम्हाला काय सांगितलं, कोणता घ्यायचा? पहिला घ्यायचा. मग आता मी काय घेणार? दी क घेणार, बरोबर. आणि याच्यामध्ये स्वर कोणता आहे? अ. तर हा पुढचा अ स्वर बाहेर काढायचा आणि अंत करायचं, दिगंत. झालं का? दिक दिगंत असा पर्याय शोधायचा. तर असा पर्याय मला 4 मध्ये दिसतोय. हा पर्याय चुकीचा नाही. दिग दिगंत हा पर्याय चुकीचा नाही, तो पण अर्थपूर्ण पर्याय आहे. पण आपला नियम आहे, तिसरा आला तर पहिला घ्या, पहिला आला तर तिसरं घ्या, म्हणून आपण हा घेतला. ठीक आहे. नाही तर हाही पर्याय चुकीचा नाही. दिग म्हणजे पण दिशा, दिक म्हणजे पण दिशा होतोय. ठीक आहे. त्या हा कंबाईन 20चा प्रश्न आहे टॅक्सचा. त्याच्यानंतर बघा संगती, सेम प्रश्न. मग हा समच्या संधीतला आहे. कसं बघा, इथे अनुसार दिसलं स वरती, तर जिथे स वरती अनुसार आलं तर ती समची संधी असते. मग आता संधी कोणती आहे बघा, सम. हा कोण आहे? सुसमाचार सांगितलं, संस्कृत उपसर्ग आहे. आणि पुढे आली गती. काय आली? गती. मच्या पुढे जर का व्यंजन आलं तर मचा अनुसार होतो, तो मागे जाऊन स्वार होतो, आहे ना. मग आपण काय करूया, तर संगती असा हा शब्द तयार करूया. माझं पर्याय कुठे असेल बघा, समधिक गती, पर्याय क्रमांक 3. आता बा भारी प्रश्न विचारलाय हा. त्याच्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आपण ते बघूया. जोड्या लावा असा प्रश्न विचारलाय. गुणादेश विचारलाय म्हणजे एक मात्रा काना कुठे आहे ते बघायचं. ते एक मात्रा एवढं बघा, रमेश. म्हणजे माझं उत्तर इथे 3 आलं. रमा अधिक ईश आपलं सी काय झालं? ए झालं. ठीक आहे. ऊर्ध्वदेश मध्ये काय येतं? 2 मात्रा येतात, 2 मात्रा आणि काना येतं. तर 2 मात्रा बघा ना इकडे, मत ऐक्य म्हणजे उत्तर 1 असेल. मग इथे अ आहे, इथे आई आलं, तर इथे काय झालं? ऐ, मत ऐक्य. बरोबर. पुढचं बघा यनादेश मध्ये यरलव येतं. तर हा ई अति कोण आहे? अति अपमान झालं, संस्कृत उपसर्ग म्हणून तो रस्व लिहिलाय. हा दीर्घ चालत नाही, हे लक्षात ठेवा. मग ई पासून काय तयार झालं? हा य तयार झाला. हा उ आहे तसा इथे घेतला, अत्युच्च तयार झालं. ठीक आहे. अत्युच्च नाही, हा अत्युच्च हा आहे तसंच पाहिजे. इथे य झालं च चा. या ठिकाणी असेल यनादेश, तर आपलं उत्तर असेल 2 नंबर उत्तर. अयादी स्वरसंधी बघा, अयादी स्वरसंधी अय आय आपण बघितलं, नवोदिक एक नाविक तयार झालं होतं. मग आपलं उत्तर असेल 4. पर्याय कुठे? 3 1 2 4. तर 3 1 2 4 असा पर्याय 3 मध्ये आहे. पुढचा आपण प्रश्न बघूया काय दिला आहे. व्यंजन संधीने तयार झालेल्या शब्दांचा गट ओळखा असं म्हटलं. जे मागचे प्रश्न आहेत तसे कॉपी आहेत, पण थोड्या वेगळ्या प्रकारात. आता बघा, इथे ओकार आहे, इथे ओकार आहे, इथे 2 मात्रा काना आहे, म्हणजे ही संधी स्वरसंधी असणार आहे. काय असणार आहे? स्वरसंधी. आपल्याला व्यंजन संधी पाहिजे होती. आता बघा, इथे व्यंजन संधी आहे का? स आलं की असं काय करायचं, तुम्हाला बिंदू द्यायचा आहे ना. ही विसर्ग संधी आहे. चंद्रोदय इथे ओ आलं, ओ आलं की ते स्वरसंधी व्यंजन संधी नसणारच आहे. एक तर स्वर असेल किंवा विसर्ग असेल. हाही पर्याय गेला. मग आपल्याकडे व्यंजन संधीचे एकच उदाहरण आलं, सु अधिक समा, सुषमा आहे का? अनु अधिक स्थान, अनुष्ठान होतं, हा तर अनुष्ठान झालं आहे. उत अधिक धरण, हरण आहे तो, उद्धरण तयार झालं. हे अपवाद सगळे विचारलेत आणि मार्केटमधल्या पुस्तकात नाहीयेत. हे दामलेंच्या पुस्तकातनं घेतलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्या नोट्समध्ये फक्त तुम्हाला दिसतील अपवादामध्ये. तर उत्तर आहे आपलं ड बरोबर, आणि ड पर्याय असा आहे. आता 22चा प्रश्न आहे, तुम्हाला याच्या अगोदर नोट्समध्ये दिसतात. ठीक आहे. आता या प्रत्येकाचं मी तुम्हाला विश्लेषण सांगतो. आता ओ आलं का? तर मला सांगा, हा द्योग मी लिहिला, काय लिहिला? द्योग. तर इथे उची गरज आहे ना. मग ही झाली ग्राम अधिक उद्योग, ग्रामोद्योग. ही झाली गुणादेश विजातीय स्वरसंधी. कला अधिक उपासक, कलोपासक आहे ना. इथे सुद्धा गुणादेश स्वरसंधी आहे. वन अधिक औषधी, वनौषधी 2 मात्रा आल्या की त्याला काय म्हणायचं? वृद्धादेश स्वरसंधी असं म्हणायचं. ठीक आहे. आता बघा, इथे तुम्हाला सहस दिसतंय, विसर्ग संधी आहे, विसर्ग संधी आहे, विसर्ग सहस संधी. चंद्र अधिक उदय, चंद्रोदय. लंब अधिक उदर, लंबोदर. गंगा अधिक उदक, गंगोदक. इथे सुद्धा कोणती संधी आहे? तर विजातीय स्वरसंधी आहे, जिला आपण गुणादेश असं म्हणतो. काय म्हणतो आपण? गुणादेश. ठीक आहे. आणि सु अधिक समा, समा आहे ना, समाचा स झाला, इथे परिवर्तन संधी आहे. आता हा प्रश्न बघा कसा आहे. अनु अधिक स्थान आहे, अधिक काय असेल? स्थान आहे. ठीक आहे. तर इथे काय झालं माहितीये का? तर वर्ण चेंज झालेत, मग हा सुद्धा परिवर्तन संधीतला आहे. हा जो अणु आहे, अणु तसाच राहिला. आणि हा जो स असेल, तर हा जो स असेल याचा हा श झालाय, म्हणजे अनुष्ठान. आणि म्हणजे हा जो थ असेल ना, तर याच्या वर्गातला याच्या वर्ण वर्गातला म्हणजे उच्चार सेम पाहिजे, म्हणून तो थान होत नाही. तर या आता याचं उच्चार समान आहे ना, त थ द द न. मग याच्या उच्चारस्थानात तुम्हाला महाप्राण घ्यायचंय. तो कोणता आहे? सरळ रूट, म्हणजे ट ठ ड ढ असं काहीतरी घ्यावं लागेल. अनुष्ठान असा तो शब्द तयार झालाय. ठीक आहे. या पद्धतीनं परिवर्तन संधी याच्यात तो कार्यक्रम आहे. मग बघा, हा उत नावाचा संस्कृत उपसर्ग आहे, आणि पुढे आलं हरण. काय आलं? हरण. तर या ठिकाणी काय झालं बघा, तर इथे एक मृदुवर्ण आलं, तर याचं तिसरं घेणार आपण. तर आपण तिसरं घेतलं, हा द. ठीक आहे. मग आता उदहरण होत नाही, हा महाप्राण आहे, तर याच्या वर्गातलाच महाप्राण घ्यावा लागेल, म्हणून या ठिकाणी हा ध महाप्राण घ्यावा लागतो. आणि उद्धरण या अपवादामध्ये मी हच्या याच्यात सांगितलं होतं, तिथे बघा. तर या पद्धतीने इथे संधी झाली आहे, म्हणून माझं उत्तर काय असणार आहे? तर माझं उत्तर असेल ड बरोबर. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण विश्लेषण सुद्धा पाहिलंय. हा प्रश्न सुद्धा लय भारी आहे स्टेनोग्राफरचा. बघा, तुम्हाला विचारलं काय ते आपण बघूया. तेथे विचारलं व्यंजन संधी ओळखा.
ठीक आहे. तर व्यंजन संधी ओळखा म्हटले कसं ओळखणार आपल्याला माहितीये. या ठिकाणी वागीश्वरी, वाक अधिक ईश्वरी म्हणजे इथे ग आहे, वाक अधिक ईश्वरी वागीश्वरी, तर ई तयार झालंय. ई तयार झालं म्हणजे इथे स्वर संधी झाली. ठीक आहे. इथे व्यंजन संधी आहे, इथे पण व्यंजन आहे, इथे पण व्यंजन आहे, पण इथे स्वर मिक्स केला त्याच्यामुळे स्वर व्यंजन विचार, त्याच्यामुळे हा पर्याय गेला. ठीक आहे. पुढचा पर्याय बघू आपण. गोल अधिक आकार, विद्या अधिक अमृत, अभि अधिक इष्ट, अभिष्ट, कवी अधिक ईश्वर, इथे पूर्ण स्वर संधी आहे, हाही पर्याय गेला. मन अधिक रस, बघा इथे ओ आलं, ओ असल्यामुळे ती व्यंजन संधी नसणारच आहे, एक तर स्वर असेल किंवा विसर्ग. इथे पहा वदन वदन आहे, तिथे बिंदू बिंदू बसतात आहे ना, मग ही विसर्ग संधी आहे, हाही पर्याय गेला. माझ्याकडे एकच पर्याय राहतोय, माझं उत्तर असेल फक्त ड बरोबर. ठीक आहे. आता ड पर्याय बरोबर आहे का? व्यंजन संधी तयार झालेल्या शब्दांचा गट ओळखा. आहे का पर्याय? नाही आहे पर्याय. ठीक आहे. मग आता पर्याय नाहीये, पर्याय नाहीये, आहे पर्याय. थांबा. वाक अधिक ईश्वरी असं पाहिजे, तर हा पर्याय बरोबर आहे. हे चुकलं आपलं, त्याच्यामुळे मला अ आणि ड बरोबर पाहिजे. तर अ आणि ड बरोबर असा पर्याय मला 3 मध्ये दिसतोय. हे कसं बघा, तिथे तिसरं व्यंजन आलंय वाक अधिक ईश्वरी असं, मग या ठिकाणी तिसरं आलं तर आपल्याला पहिलं घ्यायचंय बघा. तर इथे असेल वाक आहे ना, अधिक पुढे काय असेल ईश्वरी असं आहे तो शब्द. ठीक आहे. त्याच्यामुळे ते आपण ईश्वरी कडे लक्ष दिलं होतं, ते ग कडे लक्ष द्या. वाक अधिक ईश्वरी, मग हा ग चा क झालाय. इथे व्यंजन संधी आहे, इथे पण व्यंजन आहे, तिसरी व्यंजन संधी, तृतीय व्यंजन संधी, इथे सुद्धा तृतीय व्यंजन संधी आहे. आणि या दोघांमध्ये इथे स्वर संधी आहे आणि इथे विसर्ग संधी आहे. तर असे पर्याय असतात. म्हणजे स्टेनोग्राफर जे म्हणतो ना आपण, सोपी परीक्षा असते, सोपी बीपी काय नसते. तर जितकी राज्यसेवेची परीक्षा सोपी असते त्याच्यापेक्षा थोडी अवघड परीक्षा गट ब क ची असते, आणि क ची आणखी जास्त अवघड असते. ठीक आहे. त्याच्यामुळे हा डोक्याला विचार करून लावणारा प्रश्न होता, हे लक्षात ठेवा. आता याची फोड सांगू का मी, बघा. वाक अधिक ईश्वरी, दी ग दिला आहे तर आपल्याला क घ्यायचे, दिक अधिक विजय, सदा आहे तर सत अधिक आनंद सदानंद, आणि अप अधिक ज अब्ज, हे तृतीय व्यंजन संधी. गोल अधिक आकार गोलाकार, विद्या अधिक अमृत विद्यामृत, हा बघा अभिष्ट चिंतन तुम्ही लिहिता, अभिष्ट चिंतनाच्या शुभेच्छा. तर बघा अभि हा कोण आहे, हा संस्कृत उपसर्ग आहे, आणि इष्ट अभि अधिक इष्ट ई प्लस सी काय तयार होणार आहे, अभिष्ट होणार आहे. हा अभिष्ट असं असतं, आणि त्याच्या पुढे फक्त हा चिंतन लावायचा असतं. तर अभिष्ट चिंतन हा शब्द असा लिहिला जातो. हा सुद्धा शब्द तुम्हाला अभिष्ट चिंतन, अभिष्ट चिंतनाच्या आपण शुभेच्छा देतो, तर आपण पहिला अभि लिहितो, तर ते चुकीचं आहे मित्रांनो. या ठिकाणी असा आपण शब्द लिहायला पाहिजे. कवी अधिक ईश्वर कवीश्वर, इथे मात्र बघा आता तिथे ई लावल्यामुळे तो शब्द संधी चेंज झाली. आता इथे बघा कवी अधिक ईश्वर सेम आहे, हा वाग्मीश्वर आणि कवीश्वर. या ठिकाणी कवी अधिक ईश्वर कवीश्वर, इथे स्वर संधी आहे ई प्लस सी दीर्घई, आणि या ठिकाणी विसर्ग उकार संधी. आता या ठिकाणी बघा प्रथम व्यंजन संधी आहे. आता बघा इथे स ट दिलाय तर आपण ड घेणार, षड अधिक शस्त्र. इथे क दिलाय ना तर वा ग अधिक पती घेणार. इथे सर त दिला आहे तर आपण द घेणार, शरद अधिक काल. आणि ते छू ध घ्यायचंय, बरोबर. छू पिपासा आहे, तिपासा नाही, हा पिपासा शब्द आहे. तर बघा तुम्हाला सांगितलं हा एकच शब्द आहे, छूत पिपासा असा पाहिजे तो. या ठिकाणी आपल्याला कोणता घ्यायचा, द नाही घ्यायचंय तर छू ध घ्यायचंय, चौथा वर्ण घ्यायचा अधिक पिपासा. पिपासा म्हणजे काय होतं, तहान आणि भूक. हा क्षुध म्हणजे भूक होती. ठीक आहे. तर असा कार्यक्रम आहे मित्रांनो. तुम्हाला लय सोपं वाटतं, पण हा कार्यक्रम काही सोपा वाटत नाही. या पद्धतीने आपण आतापर्यंत झालेले सगळे प्रश्न आपण इथे घेतलेले आहेत, आणि इथे हा संधीचा जो कार्यक्रम असेल इथे संपला असं मी तुम्हाला जाहीर करतोय. ओके, धन्यवाद.